नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे. जॉग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. संभाव्य कंबाईन पूर्व परीक्षा आपली जी 8 ऑक्टोबरला होणार आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. तर आज आपण त्याच्या नेक्स्ट भाग जो बघणार आहे अतिसंभाव्य भाग नंबर 3. ह्याच्या अगोदर 2 भाग झालेले आहेत, 1 आणि 2. ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच्या अगोदरचे 2 भाग बघितलेले नाहीये तर ते अगोदर बघून घ्या, त्याच्यानंतर हा तिसरा भाग बघायला चालू करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. थँक्यू सो मच. मागचे जे काही 2 भाग झालेले आहेत त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, कमेंट केलेले आहेत, लाईक्स केलेले आहेत, आपल्या ह्याला सबस्क्राईब केलेले आहेत. अजून जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. काल मी बघितल्या काही मुलांनी, बरेचशा मुलांनी कमेंट्स केलेल्या आहेत. खूप छान वाटलं मला पण. तुम्ही इतक्या बारीक व्यवस्थित लक्षपूर्वक लेक्चर ऐकतात आणि काही गोष्टीवरती तुम्हाला जे वाटते त्याच्यानुसार तुम्ही कमेंट करतात. तर त्याच्यावर मी 2 मिनिटं बोलतो. बरेचशा विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेचा आपला प्रश्न होता त्याच्यावरती कमेंट केलेली होती. तर लक्षात राहू द्या, 27वी महानगरपालिका मी विचारलेली म्हणजे त्याच्याबद्दल सांगितलं होतं. आता 1 जून जे आहे, 1 जून 2022ला नवीन एक 28वी महानगरपालिका झालेली आहे इचलकरंजी कोल्हापूरमधली. ठीक आहे. तर मित्रांनो, मी करंट अपडेट असतो आहे, राहणार आहे. तुम्ही मला सांगितलं की 28वी सर इचलकरंजी कोल्हापूर ही 28वी महानगरपालिका आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, माझा उद्देश जो आहे तो 8 ऑक्टोबर 2 आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेला मी टार्गेट करून क्वेश्चन पेपर सेट केलेले असतात. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या, मग आता ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये जी काही महानगरपालिका नवीन झालेली आहे त्याच्यावरती एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये. त्याच्यावर जर प्रश्न विचारला तर ते चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारतील की खालीलपैकी कोणत्या आत्ताच नवीन महानगरपालिका स्थापन झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, तिचं नाव काय आहे, कधी झाली, हे चालू घडामोडीमध्ये विचारतील. आता जी एक्झाम आहे 8 ऑक्टोबरची याच्यावरती भूगोलमध्ये हा क्वेश्चन विचारणार नाहीये. पण लक्षात राहू द्या, ही आत्ता नवीन झाली 28वी इचलकरंजी, मग तुम्हाला 27वी विचारतील भूगोलमध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आर्थिक अहवाल जो असतो महाराष्ट्र शासनाचा तो दरवर्षाला जो येतोय त्या आर्थिक अहवालानुसार आपल्याला आकडेवारी जे असतं ते एमपीएससी विचारत असतं. तुम्हाला आठवतंय का, याच्या अगोदर तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता की महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रात एकूण किती तालुके होती. तर लक्षात राहू द्या, 229 आणि 235 याच्यामध्ये सर्वांना कन्फ्यूज होतं. 235 ऑप्शन मध्ये जे होतं, काही पुस्तकात जर बघितलं आपण, एबी सौदीच्या पुस्तकात जर बघितलं पूर्व, तरी 235 होतं. पण त्या वर्षी म्हणजे 2021 ची जी काही आकडेवारी आली होती त्याच्या आर्थिक अहवालामध्ये 229 दिलेलं होतं आणि आयोगाने फायनल आन्सर की 229च दिलं. ठीक आहे. तर आर्थिक अहवालानुसार आपल्याला आकडेवारी भूगोलमध्ये विचारत असतं, राजकीय भूगोलमध्ये. ओके, प्राकृतिक राजकीय जे असेल ते. तर तुम्ही कमेंट्स केलं हे खूप छान वाटलं मला. मी करंटमध्ये आहेच आहे, पण 8 ऑक्टोबरच्या अनुषंगाने मी प्रश्नपत्रिका सेट केलेली आहे. ठीक आहे. आता इथून पुढच्या करंटमध्ये चालू घडामोडीमध्ये तुम्हाला इचलकरंजी हे ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, तर पुन्हा एकदा तुमचं खूप धन्यवाद. तुम्ही खूप बारकाईने आणि व्यवस्थित लेक्चर बघताय. असंच व्यवस्थित बारकाईने लेक्चर बघा. काही वाटलं तर मला कमेंट करा. माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला मी देत आहे. काही प्रॉब्लेम असेल तर त्या मोबाईलवरती मला कॉल करा किंवा तुम्ही SMS करू शकता. 9923739323 99237393 आणि 23 इथं पण आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण इथं पण दिलेला आहे, हा आपलाच नंबर आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक ताई आहे, तिने एक प्रश्नाचं खाली कमेंट टाकलेली होती की तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 54 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर ताई, तापी नदीची 54 किलोमीटर नाहीये. नर्मदा नदीने महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती फक्त 54 किलोमीटर आहे. ती पण नंदुरबार जिल्ह्यामधून वाहती नर्मदा नदी आणि फक्त 54 किलोमीटर वाहती आहे. तिची लांबी महाराष्ट्रातली 54 किलोमीटर आहे. तापी नदी जी आहे, तापी नदीची महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती 208 किलोमीटर आहे. ओके.
आणि मी असं सांगितलं होतं त्या प्रश्नाचं की महाराष्ट्रात ज्यावेळेस ती प्रवेश करते ती अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम प्रवेश करते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये ती 49 किलोमीटर वाहती. त्याच्यानंतर पुन्हा ती मध्य प्रदेशमध्ये जाते आणि पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा ती प्रवेश करते. बरोबर. मग जळगाव, धुळे, त्याच्यानंतर नंदुरबार असा तिचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील लांबी तापी नदीची 208 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तिची 49 किलोमीटर वाहते. ओके, ठीक आहे, मी असं सांगितलेलं होतं. आणि नर्मदा नदीची जी लांबी आहे ती महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर आहे. ठीक आहे, क्लिअर करून घ्या. चला तर आज आपण नेक्स्ट तुमची अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये भाग 3 नंबर आज आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, चला जास्त वेळ न लावता नेक्स्ट आपण पहिला प्रश्न भाग 3चा चालू करूया. आपण घेणार आहे. तर चला पहिला क्वेश्चन काय नीट बघून घ्या, नीट व्यवस्थित बघा. अजून इथून पुढच्या प्रश्नाचं पण सांगतो. 8 ऑक्टोबरच्या अँगलने आपण प्रश्न घेणार आहेत. ओके, ठीक आहे, चला बघा आता. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला आतापर्यंत 4 क्वेश्चन तुम्हाला या टाईपचा प्रश्न जो आहे हिमालयातल्या गाळाच्या संदर्भात तुम्हाला राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल आतापर्यंत तुम्हाला 4 वेळेस विचारून झालेला आहे. तरीही मी तुम्हाला परत एकदा क्वेश्चन इथं टाकत आहे. आताच राज्यसेवेला 4-5 वेळेस झाला. आता राज्यसेवेला पण आता इथं प्रश्न आयोगाने विचारलेला होता, 1 ओळ दिलेली होती. आता नीट लक्षात घ्या, समजून घ्या. काय उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आता इथं म्हणतंय उत्तर भारतातील. ओके, उत्तर भारतातील म्हणजे तुम्हाला आता लक्षात आला तर हिमालय पर्वत आहे. ओके, या हिमालयातून नद्या ज्या वाहत येतात, ह्या एवढ्या पर्वतावरून तीव्र वेगाने नद्या वाहत येतात. त्यांच्या अपक्षरण आणि निक्षेपण कार्यामुळे किंवा त्या डोंगराळ भागातून वाहताना त्या नद्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वेगामुळे दगड, गोटे, वाळू, बारीक नवीन गाळ हे सगळं वाहून येत असतो आणि तो टप्प्याटप्प्याने मैदानी प्रदेशामध्ये नद्या आल्या की संथ गतीने वाहतात. आणि काय तुम्हाला पीर पांजाल रांगेच्या दक्षिणेला किंवा तुम्हाला शिवालिक टेकडीच्या दक्षिणेला तुम्ही खाली आलात पायथ्याला हिमालयाच्या, म्हणजे तिथं तुम्हाला या हळूहळू गाळ असा 4 टप्प्यामध्ये जमा झालेला आहे. ठीक आहे, आता 4 टप्प्यामध्ये कसा तयार झालेला आहे उत्तर भारतातील जो काही गाळाचा आहे? तर सुरुवातीला जो आहे तो भाबर गाळ तयार होतो, म्हणजे जमा होतो. याच्यामध्ये दगड, गोटे, वाळू असतात, दगड, गोटे. त्याच्यानंतर तराई हा भाग तयार होतो. ओके, 2 नंबरला तराई जमा होते, म्हणजे बारीक गाळाचा प्रदेश. त्याच्यानंतर भागर. ओके, भागर म्हणजे बागर कधी कधी दिलेलं असतं किंवा तुम्ही बागर आणि याच्यावर टिंब दिलं तर भंगार समज होतो, तर भांगर. ओके, याच्यावरून लक्षात ठेवायचा कंसात भंगार. भंगार म्हणजे काय रे? भंगार म्हणजे जुना गाळ. ओके, आणि तराई म्हणजे बारीक कणाचा जो गाळ असतो. ओके, तराई. त्याच्यानंतर भागर जे आहे, भागर म्हणजे काय आहे? दगड, त्याच्यानंतर दगड, गोटे किंवा वाळू जे असते. आता ही जड असते त्यामुळे ही जास्त लांबपर्यंत वाहू जाऊ शकत नाही. हिमालयाच्या पायथ्याला लगेच मैदानी प्रदेशात आलं की हा खूप मोठा जवळजवळ 100 किलोमीटर पर्यंत असा रुंदीचा हा पट्टा आहे. याच्यामध्ये नद्या वरून वाहत आल्या की ह्या दगड, गोटे, वाळूमध्ये लुप्त होतात. म्हणजे वर आहे पण खालून त्या नद्या काय होतात? वाहत राहतात आणि असा पट्टा तयार होतो. सुरुवातीला दगड, गोटे खूप लांबपर्यंत वाहून जाऊ शकत नाही येतं, म्हणून पहिला भाबर तयार होतो. भाबरमध्ये दगड, गोटे, वाळू असतात. इतर नद्या आल्या की लुप्त होतात. ओके, खालून तुम्हाला वाहताना दिसतील. मग अशा ही काय आहे? एक मृदेचाच प्रकार आहे. मग या मृदेमध्ये कोणतं पीक येईल का रे? नाही येणार आहे. याच्यावरती तुम्हाला राज्यसेवेला आता क्वेश्चन विचारला होता, ह्याच्यात कोणतंही पीक घेतलं जाणार नाही. मग तुम्हाला पशुपालन वगैरे इतर गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जाऊ शकतात. ओके, चला इकडे मी डायग्राम काढून देतो. ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला 2 नंबर द्यायचे, भाबर, तराई, भागर आणि खादर. ठीक आहे, याचा शॉर्टकट पण लक्षात ठेवायचा, भात, भाकर आणि खा असा शॉर्टकट ठेवायचा. भात, भाकर, खा. ओके, भात, भाकर, खा. ओके, ठीक आहे, चला मोबाईल ऑन होता, घ्या इकडं. तर याचा शॉर्टकट काय लक्षात ठेवायचा? भात, भाकर, खा. इथं डायग्राम वरून समजून घ्या. आता हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वतावरून उंचावरून नद्या वाहत येतात आणि या नद्या ज्या आहेत ह्या 4 प्रकारचा जो आहे तो गाळ वाहून आणत असतात. ओके, 4 प्रकारचा जो गाळ वाहून आलाय त्याच्यातला पहिला प्रकार कोणता आहे?
तर नंबर 1 चा आहे भागर. ओके, भाबर. ओके, भाबर म्हणजे काय आहे तर नद्याने वाहून आणलेला जो काही पाणी आहे त्याचा प्रवाह आहे, त्या प्रवाहासोबत उंचावरील पर्वतावरील डोंगरावरील दगड गोटे आणि वाळू त्या पाण्याच्या प्रवाहासोबत वेगाने वाहत असतात, म्हणून त्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत दगड गोटे वाळू हे वाहून येतात आणि वाहून येऊन पायथ्याला नंतर काय होतात, हिमालयाच्या पायथ्याला इथं असे जमा होतात. ओके, तुम्हाला जुनं 10वीचं बुक जर बघितलं त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याला असा जवळजवळ 100 ते 90 किलोमीटर रुंदीचा असा हा भाबर पट्टा तयार झाल्यात येतात. इथं नद्या काय होतात, लुप्त होतात. म्हणजे पहिला गाळाचा मृदेचा भाग काय, भाबर, दगड गोटे वाळू. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबर, जसंही पाण्यासोबत दगड गोटे खाली गणगळत येऊन असे तिथपर्यंत येऊन साचले, पण वरून नद्याचं पाणी गढूळ तुम्हाला दिलेलं असतं. त्याच्यात का चहासारखा त्याचा कलर दिसतो बघा, बरोबर, कारण त्याच्यात त्या मृदेमधले बारीक बारीक कण जे असतात ना ते वर तरंगत असतात आणि त्याचा एक प्रदेश म्हणजे इथून पुढे आलं की तो मग हळूहळू संथ गतीने नद्या वाहत येतात. मग तिथं तुम्हाला बारीक गाळाचा प्रदेश असा त्याच्या पुढचा टप्पा तयार होतो. तो पण खूप सारा मोठा पट्टा आहे, त्याला तराईचा प्रदेश म्हणतात, म्हणजे बारीक गाळाचा प्रदेश. ओके, त्याच्यानंतर तिथून पुढे नवीन गेल्याच्या नदीचं पाणी पुढे वाहत गेलं की भागर आहे. भागर म्हणजे काय, भंगारहून लक्षात ठेवायचं. भंगार म्हणजे काय असतं, जुना असतं. म्हणजे भागर किंवा बागर हा जुना गाळाचा प्रदेश तिथून पुढच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला जुन्या गाळाचा प्रदेश पाहायला भेटतो. जुना म्हणजे मागच्या वर्षीचा, कधीपासूनच्या, खूप वर्षापासूनचा येऊन पडलेला गाळ, त्याच्यावरती, बरोबर ना, याला भागर म्हणायचं. 3 नंबरचा पट्टा, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि चौथा पट्टा जो आहे, चौथा थर जो आहे, त्याच्यानंतर काय होतं, खादर तयार होतं. खादर म्हणजे काय, यावर्षी नवीन गाळाचा जो प्रदेश आलेला आहे तो सुरुवातीला वरच्या टप्प्यामध्ये तयार झालेला आहे. खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश. तर नद्याने वाहून आणलेला 4 प्रकारचा गाळा आहे, नाही भाबर, तराई, भागर आणि त्याच्यानंतर खादर. ओके, भाबर किंवा भांबर याला म्हणतात. भाबर किंवा भांबर लक्षात राहू द्या. भाबर म्हणजे दगडगोटे, तराई म्हणजे बारीक गाळाचा प्रदेश, भागर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश, खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश. याचा शॉर्टकट तुम्हाला काय सांगायचा आहे, याचा शॉर्टकट सांगायचा आहे भात, भाकर, भात, भाकर, खा. भा म्हणजे काय, भा म्हणजे काय, भागर. ओके, त म्हणजे काय आहे, तराई. त्याच्यानंतर भागर म्हणजे हे भाकर. ओके, आणि खा म्हणजे काय, खादर. तर असा क्रम तुम्हाला काय करायचा, लक्षात ठेवायचा आहे. हे कशाचं शॉर्टकट नीट लक्षात राहू द्या. भात, भाकर, खा. काय प्रश्न विचारला, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणल्यावर भाबर, तराई, भागर आणि खादर. मग असा पर्याय कुठं आहे, भाबर, तराई, भागर आणि खादर, पर्याय क्रमांक 2. क्लिअर. चलो नीट लक्षात घ्या. येणाऱ्या काळात तुम्हाला बघा, आता तुम्हाला हे 2013ला तुम्हाला क्वेश्चन विचारला होता क्रमाने. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन विचारला होता हे 2 भाग, हे 4 अशी नावं दिलेली होती जोड्या लावामध्ये आणि त्याचं मिनिंग जे आहे त्याच्या समोर त्याच्या जोड्या लावायच्या होत्या. म्हणजे भाबर म्हणजे काय, दगड गोटे वाळू, ह्याला जोडी लावायची होती. तराई म्हणजे काय, बारीक गाळाचा प्रदेश, त्याला जोडी लावायची होती. असा टाईपचा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, आता तुम्हाला मी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने विचारला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे. नंबर 2, खालीलपैकी अचूक विधाने किंवा विधान निवडा. अचूक, चूक म्हणजे चुकीचंच आहे ना, अचूक म्हणजे कसलं, बरोबर. ठीक आहे, हे बाकी हे नीट गोष्ट लक्षात घ्यायच्या. प्रश्न वाचताना कुठं आपला चुकतो, नेमकं विचारलंय काय आणि पर्याय आपण वेगळ्या डोक्यात घेतो मग. ठीक आहे, तर अगोदर हे नीट बघा काय विचारलंय तुम्हाला, की खालीलपैकी अचूक म्हणजे बरोबर विधान किंवा विधाने निवडा. याच्यातले बरोबर विधान निवडायचे. चलो मग बघा काय, महादेव डोंगराच्या पश्चिमेला गाविलगड टेकड्या किंवा डोंगर आहेत. बरं ठीक आहे, चला बघूया. महादेव डोंगर म्हणजे लक्षात राहू द्या, हे शंभू महादेव नाही बरं का. शंभू महादेव डोंगर जे आहेत इकडे सातारा सांगली खाली येतात. सह्याद्री पर्वत उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे. हा सह्याद्री पर्वत उत्तरेकडून दक्षिणेकडे, याच्या 3 रांगा महाराष्ट्र पठारावरती पसरलेल्या आहेत. पहिली सातमाळा डॅश अजिंठा डोंगर, दुसरी हरिश्चंद्र डॅश बालाघाट पहिली जी आहे सातमाळा अजिंठा डोंगर, पहिली सातमाळा अजिंठा डोंगर, दुसरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, तिसरी शंभू महादेव डोंगर. ही शंभू महादेव इथालची. आता इथं काय विचारलेलं आहे, इथं फक्त महादेव डोंगर रांग विचारलेली आहे. चला बघूया. महादेव डोंगराच्या पश्चिमेला गाविलगड टेकड्या आहेत. ही विधान एकदम बरोबर आहे. कसं ते पुढे मी सांगतो तुम्हाला नकाशामध्ये. गाविलगड डोंगरात वैराट हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. बरोबर, गाविलगड, आता इथं गाविलगड टेकडे आहे, त्याच्यातलं गाविलगड डोंगरातलं वैराट हे शिखर आहे. तुम्हाला माहिती आहे
1177 मीटर उंचीचं, 1177 गाडी नंबर 1177, 1177 लक्षात नाही राहणार, 1077 असं लक्षात नाही राहणार, 1177 1177 असं म्हणायचं, 1177. वैराट हे शिखर सर्वाधिक उंचीचं आहे. कुठालचं? गाविल गड टेकड्यामधलं. ठीक आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेला अक्राणी टेकड्या आहेत. अक्राणी टेकड्या ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ओके, नंदुरबार आणि तिथं धुळे, ओके, म्हणजे नंदुरबार जिल्हा घ्या, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात. नंदुरबार जिल्हा तर आपल्या इकडे उत्तरेला आहे किंवा वायव्याने उत्तरेला नंदुरबार जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या ईशान्याला म्हणतं. याचाच अर्थ हे उत्तर कसं आहे? चुकीचं आहे. मग याच्यावरून उत्तर काय निघतंय बरं? याच्यातून म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, म्हणजे ए आणि बी बरोबर आहे, फक्त बी, ए आणि सी, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हेचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या, हे तुमच्या समोर महाराष्ट्राचा हे आहे, नकाशा आहे बघा, इकडे लक्ष द्या. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला असा सातपुडा पर्वत आहे. हा सातपुडा पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला. हा जो सातपुडा पर्वत आहे मित्रांनो, याची एकूण लांबी जी आहे ती 900 किलोमीटर आहे. कुणीकडं सातपुडा पर्वत गेलाय? पश्चिमेकडून पूर्वेकडे हा जो सातपुडा पर्वत आहे, सातपुडा, ओके, पर्वत, ओके, सातपुडा पर्वत इकडे तुम्हाला गुजरात, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये 3 राज्यांमध्ये पसरलाय. पश्चिमेकडून पूर्वेकडे किती किलोमीटर? 900. आणि महाराष्ट्रात म्हणजे सरासरी त्याची लांबी किती आहे? 800 किलोमीटर. रुंदी जर विचारली तर त्याची 150 किलोमीटर रुंदी आहे आणि समुद्री सपाटीपासून ती उंची जर विचारली तर 1000 मीटर उंचावरती आहे. हा सातपुडा पर्वत आहे. त्याचा तीव्र उतार दक्षिणेकडे आणि मंद उतार उत्तरेकडे आहे. ठीक आहे, चला, हे झालं सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताचा काही भाग महाराष्ट्रात आलेला आहे आणि तिथं महाराष्ट्रातल्या काही भागाला काय काय नाव येतं. आपण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर काय काय अगोदर नीट व्यवस्थित बघा. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय काय आहे तर इथं बघा, आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये इथं आहेत अक्राणी टेकड्या. काय आहेत? अक्राणी टेकड्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं डोंगर जर विचारला तर आस्तंबा डोंगर आहे. कोणता? आस्तंबा डोंगर. आणि इथे पठार आहे, त्याला म्हणायचं तोरणमाळ पठार. अजून एक पठार आहे तिथं, त्याचं नाव आहे काठी धडसगाव पठार. काय? काठी धडसगाव किंवा काठी धडगाव पठार. बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेला काठी धडगाव पठार, तोरणमाळ पठार, आस्तंबा डोंगर, अक्राणी टेकड्या. ठीक आहे, आणि इथं काय? सातपुडा पर्वत असा इथपर्यंत आलेला आहे. तर एवढं महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढे आलात तर इथं जळगावमध्ये तुम्हाला काय आहे? बऱ्हाणपूर खिंड आहे. कोणती? बऱ्हाणपूर खिंड. मी सांगितलं होतं बऱ्हाणपूर खिंडमधून तापी नदी दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये रस्ते किंवा लोहमार्ग या खिंडीतून तुम्हाला बऱ्हाणपूर खिंडीतून उत्तरेकडे मध्य प्रदेशमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, चला, त्याच्या पूर्वेला बऱ्हाणपूर खिंडीच्या पूर्वेला इथं आलं तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये इथे एक डोंगर आहे. तर या डोंगराला नाव काय आहे? गाविलगडचे डोंगर. ओके, यालाच आपण गाविलगडच्या टेकड्या सुद्धा म्हणतो. गाविलगडचे डोंगर किंवा गाविलगडच्या टेकड्या. गाविलगड डोंगरामध्ये गाविलगडच्या टेकड्या आहेत. या गाविलगडच्या टेकड्यामध्ये तुम्हाला वैराट नावाचं शिखर आहे. काही पुस्तकात बैराट झाले बघा. वैराट नावाचं शिखर आहे. त्याची जी उंची आहे मित्रांनो ती आहे 1177. ओके, 1177 मीटर. ओके, 1177 मीटर. ठीक आहे, 1177 मीटर त्याची उंची आहे. आणि या गाविलगडच्या पूर्वेला ह्याच्या पण दक्षिणेला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथं मेळघाटचे परत डोंगर येतं. मेळघाटचे डोंगर. त्याच्याही दक्षिणेला आलात तर तुम्हाला चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. त्याला आता शिखराचा दर्जा मिळालाय. 1115 त्याची उंची आहे. विदर्भाचं नंदनवन याला म्हणतात. या थंड हवेच्या ठिकाणाला सहकुटुंब सहपरिवार इकडे जातं फिरायला, कारण का इकडे उष्ण वातावरण आहे. तेवढ्यात इकडे थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा. याला विदर्भाचे नंदनवन म्हटलं जातं, थंड हवेचं ठिकाण. ठीक आहे, चला, आता हे जे काही गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर आहेत त्याच्या बरोबर पूर्वेला इथं उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी जी डोंगर रांग पसरलेली आहे तर ती डोंगर रांग कोणती आहे? महादेव डोंगर रांग. कोणती डोंगर आहे इथं? महादेव डोंगर. मध्य प्रदेश मधली आहे महादेव डोंगर, पण ती उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे. त्याच्या महादेवच्या पूर्वेला इथं मैकल पर्वतरांग आहे मध्य प्रदेशमध्ये. ती सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे. या डोंगरामुळे आणि या पर्वतामुळे महाराष्ट्र पठाराच्या अतिपूर्वचा जो भाग आहे, पूर्वेकडचं पठार आहे, त्याचा उतार हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. सरळ जर बघितलं महाराष्ट्र पठाराचा उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.
पण अतिपूर्वेला गेल्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. का उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे? तर इथं तुम्हाला महादेव डोंगर आणि मैकल पर्वत यांचा तीव्र उतार दक्षिणेकडे, ते उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलाय. म्हणून अतिपूर्वेला महाराष्ट्र पठाराचा उतार उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणून विदर्भातल्या जे काय येतात, वर्धा नदी असेल किंवा वैनगंगा नदी असेल, वैनगंगा ह्या उत्तरेकडून काय होतात, दक्षिणेकडे वाहतात. बरोबर. जर पठाराचा उतार इकडे नसता उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहिल्या असत्या का? नसत्या. मग आता लक्षात घ्या. ओके. आणि महादेव डोंगराच्या पूर्वेला म्हणजे महाराष्ट्राच्या ईशान्येला, आता ईशान्येला इथं काय आहे, तर महाराष्ट्राच्या ईशान्येला तुम्हाला सांगतो, इथं महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे ता दरकेसा, दरकेसा. ओके, दरकेसा टेकड्या. क्लिअर. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला काय काय बघा, अक्राणी टेकड्या, त्याच्यानंतर आस्तंबा डोंगर, तोरणमाळ पठार, धडसगाव पठार, त्याच्यानंतर इथं बऱ्हाणपूर खिंड, गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर, त्याच्या पूर्वेला महादेव डोंगर, महादेव डोंगराच्या पूर्वेला मैकल पर्वत, मैकल पर्वताच्या पूर्वेला किंवा महाराष्ट्राच्या ईशान्येला दरकेसा टेकड्या. क्लिअर. आता तुमचं विधान ऐका. महादेव डोंगराच्या पश्चिमेला गाविलगडच्या टेकड्या ऑब्लिक डोंगर आहेत. चलो, हा आहे महादेव डोंगर. महादेव डोंगराच्या पश्चिमेला म्हणतोय ते, महादेव डोंगराच्या पश्चिमेला इथं काय येतात, गाविलगडच्या टेकड्या किंवा गाविलगडचे डोंगर आहेत. म्हणून पहिलं विधान बरोबर. दुसरं विधान काय आहे, गाविलगडच्या डोंगरात वैराट हे सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. इथं गाविलगड आहे, इथं वैराट शिखर आहे. बरोबर. सर्वात उंचीचं 1177. बरोबर. म्हणजे हेही विधान कसलंय, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेला अक्राणी टेकड्या आहेत. मी अक्राणी टेकड्या कुठे दिल्या आता, इथं दिल्या आता. ओके, नंदुरबार. महाराष्ट्राच्या उत्तरेला अक्राणी टेकड्या आहेत आणि ईशान्येला कोणत्या येतात, दरकेसा टेकड्या आहेत. म्हणून दुसरं विधान कसलं आहे, चुकीचं आहे. क्लिअर. मग ए आणि बी हे कसलं, ब विधान बरोबर विधान विचारले. मग अ आणि ब बरोबर विधान कुठे येतं, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर पर्याय क्रमांक 1. ए आणि बी काय आहे, बरोबर आहे. क्लिअर. चलो, नीट लक्षात घे. येणाऱ्या काळात तुम्हाला काही अशा टाईपचे जर प्रश्न विचारले, त्यामुळे एवढं डीप मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देत आहे. ठीक आहे. चला, एक लक्षात घ्या. ठीक आहे. चलो, नेक्स्ट. योग्य विधाने निवडा. क्वेश्चन नंबर 3. योग्य विधाने निवडा. बरोबर विधान आहेत. अ गट आणि ब गट. बघा इकडे नावं काय, तर अ गटामध्ये नॉर्वेस्टर, लू, कालबैसाखी, आंबेसरी आणि इकडे कर्नाटक, केरळ, इकडे राज्यांचे नावं दिलेले आहेत. तर आता नीट बघून घ्या. बघा इथं उत्तर आणि वायव्य भारतामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आणि काही पावसाळ्यामध्ये जे काही वारे वाहतात किंवा उन्हाळ्यामध्ये वारे वाहतात, याच्यामुळं काही ठिकाणी तुम्हाला भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये पाऊस पडतो. ओके. मग जून, मे, जून, जुलै म्हणजे जूनच्या नंतर जो पाऊस पडतोय ते नावं तुम्हाला दिलेले नाही आहेत. ओके. जूनच्या अगोदर जो काही पाऊस पडतोय, मे, एप्रिल, मे, जून या उन्हाळ्यामध्ये जो काही पाऊस पडतोय, त्या उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला काही ठिकाणी वेगवेगळे नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आता उन्हाळ्यामध्ये का पाऊस पडतो ते आपण हवामानशास्त्रामध्ये आता तुम्हाला इथं सांगण्याची गरज नाही, त्याला आपल्याला 2 लेक्चर घ्यावं लागेल. ओके. इकडे लक्ष द्या आता. आणि हवामान टॉपिक मध्ये तुम्हाला एकदम डिटेल्स व्यवस्थित दिलेला आहे, बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. चला, इकडे लक्ष द्या आता. नॉर्वेस्टर, लू, कालबैसाखी, आंबेसरी याच्यातलं तुम्हाला कन्फर्म काय माहिती रे, कारण का लू वारे आणि आंबेसरी हे 99% पोराला माहित असतं. कुठे आंबेसरी वारे कुठे वाहतात रे, आंबेसरी कर्नाटक आणि केरळमध्ये जे वाहतात वारे. ओके. इथं केरळच्या किनारपट्टीवर, कर्नाटकच्या किनारपट्टीवर इथं उन्हाळ्यामध्ये आंब्याला मोहर आलेला असतो, त्याच वेळेस वारे वाहतात आणि त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान होतं. आंबेसरी म्हणजे नुकसान, आंब्याचं नुकसान होतं. म्हणून कर्नाटक आणि केरळमध्ये आंबेसरी पाऊस पडतो. ठीक आहे. तर कर्नाटक आणि केरळला जोडी लावायची. मग डचं 1 किती जागेवर आहे, डचं 1 इथं आणि इथं. ओके. म्हणजे हे पर्याय आणि हे पर्याय, तर विषय कट झाला. आता बघा लू वारे ह्याच्या अगोदर पण बरेचशा वेळेस आयोगाने प्रश्न विचारला. लू वारे जे आहेत कुठे वाहतात रे, उत्तर आणि वायव्य भारतामध्ये उन्हाळ्यात जे वारे वाहतात त्यांना काय म्हणतात, लू वारे, उत्तर आणि वायव्य भारत. मग बच 4 किती जागेवर आहे, बच 4 किती जागेवर आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हे दोन्ही पर्याय बरोबर आहे. चलो, अजून काय मग, कालबैसाखी. कालबैसाखी म्हणजे वेळेच्या अगोदरच पाऊस पडला, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडायला पाहिजे होता पण त्याच्या अगोदरच पाऊस पडला. कालबैसाखी, बैसाखी म्हणजे बरसणे, वेळेच्या अगोदर पडलेला पाऊस, बरसलेला पाऊस. मग हा जो काही कालबैसाखी आहे, कालबैसाखी कुठं आहे रे, पश्चिम बंगाल आणि त्याच्यानंतर झारखंडमध्ये जो काही पाऊस पडतो लू वाऱ्यामुळं, तर त्या लू वाऱ्यामुळं पश्चिम आणि झारखंडमध्ये जो काही पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, कालबैसाखी. म्हणजे त्याची जोडी कुठे लावायची, पश्चिम बंगाल, झारखंड. कच 3 किती जागेवर आहे, कच 3 इथंच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर याला मिळून गेलं. क्लिअर. चला, आता नीट लक्षात घ्या, एक पॉइंट इथं समजून घ्या.
आता इथं लू आणि त्याच्यानंतर आंधी, ओके, लू आणि आंधी हे उत्तर आणि वायव्य भारतामध्ये मे आणि त्याच्यानंतर जूनच्या अगोदर म्हणतोय बरं का, किंवा एप्रिल आणि मे, बघा कोणतं पण पर्याय तुम्हाला देऊ शकतात इथून पुढच्या प्रश्नामध्ये. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उत्तर आणि वायव्य भारतामध्ये उष्ण आणि कोरडे वारे जे वाहतात त्यांना डॅश असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? लू वारे. लू वारे उन्हाळ्यात वाहतात. उन्हाळ्यातून इथं उष्ण आणि कोरडे वारे म्हणतात. यांना काय म्हणतात? उष्ण आणि त्याच्यानंतर कोरडे. उष्ण आणि कोरडे वारे एप्रिल आणि मे किंवा मे आणि जूनच्या अगोदर म्हणतोय उत्तर आणि वायव्य भारतात हे वारे वाहतात. ओके, मग हे वारे वाहत असताना उष्ण आणि कोरडे असतात. इथून गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातून ही कुणीकडे चाललेले असतात, इकडे वायव्यकडून असं ईशान्येकडे हे वारे वाहत चाललेले असतात. मग हे वायव्य उत्तर भारतात वायव्यकडून ईशान्येकडे वाहताना हे उष्ण असतात, पण गंगा नदीच्या मैदानी प्रदेशावर आल्याच्या नंतर ते बाष्प धारण करतात. कारण का त्या पाण्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यातलं पाणी जे आहे ते तापतं आणि ते वरती जातं बाष्प, आणि या वाऱ्यामुळे ते जे काही बाष्प असतात, आता इकडून वाळवंटी प्रदेश धुळीचे म्हणजे कण पण असतात त्याच्यावर हे सगळे बाष्प जमा होतं आणि या वारे जे आहेत या मोसमी बनतात आणि त्याच्यामुळं मग काही ठिकाणी पाऊस पडतो. जसं की पश्चिम बंगाल आणि झारखंड, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये या लू या वाऱ्यामुळं जो काही पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? काल बैसाखी. ओके, पश्चिम आणि झारखंडमध्ये या उष्ण आणि कोरड्या लू वाऱ्यामुळे जो काही पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? कालबैसाखी. आता हे लू आणि आंधी जे आहेत हे पंजाब आणि राजस्थान, लक्षात राहू द्या, राजस्थान आणि पंजाबमध्ये यांना लू आणि आंधी म्हणतात. ओके, इकडे या वाऱ्यामुळे पाऊस पडतो पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये, त्याला कालबैसाखी म्हणतात. याच वाऱ्यामुळं या पश्चिम बंगालमधला दार्जिलिंग जिल्हा जो आहे तो पार इकडे गेलेला आहे. इकडे त्याची नेपाळला पण सीमा लागते, सिक्कीमला पण सीमा लागते. ठीक आहे, या ह्याची, ठीक आहे, हा दार्जिलिंग जिल्हा इथे पश्चिम बंगालमधला. या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये आणि आसाममध्ये, दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये आणि आसाम राज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये याच वाऱ्यामुळे जो काही पाऊस पडतो त्याला वसंत वर्षा म्हणतात. काय म्हणतात? वसंत वर्षा. ठीक आहे, वसंत वर्षा. दार्जिलिंग जिल्हा कुठालचा आहे? पश्चिम बंगाल, म्हणून पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगाल आणि त्याच्यानंतर आसाम या दोन राज्यांमध्ये हा जो काही पाऊस पडतोय त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात वसंत वर्षा. कोणत्या वाऱ्यामुळे पडलाय? उष्ण आणि कोरडे. कोणते? लू वाऱ्यामुळे. हे दोन झाले क्लिअर. चला इकडे लक्ष द्या. आता पश्चिम बंगाल आणि त्याच्यानंतर ओडिसा. पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये इथं बंगालच्या उपसागरावरचं जे काही पाणी असतं ते तापलेलं असतं. कुठं? ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये. मग ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये इथलचं पाणी तापलेलं असतं, तर हे इथलचं बाष्प वरती जात असतं, परतीचा मान्सून येतो आणि त्याच्यामुळं पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये या वाऱ्यामुळं पाऊस पडतो आणि त्याला इथं काय म्हणतात? नॉर्वेस्टर. ओके, आता बघा, हे वारे इकडून असे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशांमध्ये पण चाललेले असतात, इकडून इकडे असे. ठीक आहे, आणि हे लू वारे इकडून इकडे येतात. या दोघांची टक्कर होते. ओके, या दोघांची टक्कर होते आणि इथलच्या भागामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो. नॉर्वेस्टर त्याला पण म्हटलं जातं. तिथं पण हे समुद्र सपाटीपासून तुम्हाला 3 किलोमीटर पर्यंत भारतामध्ये बरं का उंचावरती तुम्हाला हे वारे असतात 3 किलोमीटर पर्यंत. पण हे जर बाहेरच्या देशामध्ये जर गेलात तुम्ही तर 16 ते 17 किलोमीटर पर्यंत सुद्धा असतात हे ध्रुवीय वारे, किंवा याला नॉर्वेस्टर म्हणतात. ठीक आहे, चला इतकं जास्त तुम्हाला कंबाईन मध्ये विचारणार नाही येतं, तर जोडी लावायची तुम्हाला. नॉर्वेस्टर इथं काय आहे? ओडिसा आणि पश्चिम बंगाल. मग इथं ओडिसा आणि पश्चिम बंगाल आहे का रे? पश्चिम बंगाल आणि ओडिसा, म्हणून याला नॉर्वेस्टरला याची जोडी लावायची. इथपर्यंत क्लिअर? चला नीट लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला इकडे किनारपट्टी आहे. या किनारपट्टीमध्ये तुम्हाला कोणते वारे वाहतात? इथं डॉक्टरी वारे म्हणतात. आता डॉक्टरी म्हणजेच काय आहे? तर खारे वारे आणि त्याच्यानंतर मतलई वारे. ओके, मतलई वारे. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे वारे जे असतात ते खारे वारे. ओके, आणि जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे वारे जे असतात ते मतलई वारे असतात. ओके, आता दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये तुम्हाला फरक होतो, त्याच्यामुळं हे वारे निर्माण होतात. त्याच्याबद्दल डिटेल्स आता मी तुम्हाला सांगत नाही, लेक्चर खूप मोठं होईल, तर लक्षात राहू दे. हे खारे आणि मतलई वारे समुद्रावरून जमिनीकडे ज्यावेळेस वाहतात आणि इकडे वाहतात. मग या केरळ, आपलं कर्नाटक आणि तुमच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा जो काही पाऊस येतो त्याच्यामुळे जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात?
आंबेसरी, आम्रेसरी किंवा आंबेसरी त्याला म्हणतात. या कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीच्या भागामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर आंब्याचं नुकसान होतं, मोहर आलेला असतो आणि त्याच्यामुळे कर्नाटक आणि केरळमध्ये त्याला आम्रेसरी पाऊस म्हणतात. ठीक आहे, चला त्याच्यानंतर कर्नाटक आणि त्याच्यानंतर केरळ. ओके, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आम्रेसरी. आता कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा हा पाऊस पडतो. मग कर्नाटक आणि केरळमध्ये तुम्हाला महत्वाचं जे आहे ते कॉफी, कोणतं आहे, कॉफीचं पीक आणि त्याच्यानंतर चहाचे पीक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. बघा, चहाच्यासाठी पश्चिम बंगाल 1 नंबरला आहे आणि कॉफीसाठी कर्नाटक जे आहे 1 नंबरला आहे. चल लक्षात राहू द्या. तर इथं कॉफीच्या पिकाला हा जो काही पाऊस असतो हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडल्याच्या नंतर किंवा चांगला पडल्यामुळं कॉफीचं पीक बहारतं, चांगला चहाचं आणि कॉफीचं पीक जास्त उत्पादन वाढतं. तो त्या पिकासाठी खूप योग्य असतो, चांगला असतो. म्हणून या इथं कर्नाटक आणि केरळमध्ये उन्हाळ्यात जो काही पाऊस पडतो त्याला ब्लॉसम ऑफ शावर्स म्हणतात. काय, ब्लॉसम ऑफ शावर्स म्हणजे मराठीमध्ये फुलांचा वर्षाव असा त्याला नाव आहे, किंवा त्याला कॉफी बहार, कॉफी बहार असं सुद्धा म्हटलं जातं. कॉफी बहार किंवा ब्लॉसम ऑफ शावर्स, फुलांचा वर्षाव, कर्नाटक आणि केरळमध्ये याला म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर हा जर पाऊस पडला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर याला वळवाचा पाऊस म्हणतात. वळवाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पावसाला काय म्हणतात, वळवाचा पाऊस, उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला बरं का. आणि मराठवाडा आणि विदर्भ राहिलेला भाग काय, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये पडणारा जो काही पाऊस आहे उन्हाळ्यामध्ये त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. काय म्हणतात, अवकाळी पाऊस. बघा, पश्चिम मराठवाडा आणि विदर्भामध्ये उन्हाळ्यात जो पाऊस पडतो त्याला अवकाळी म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला वळवाचा पाऊस म्हणतात. कोकण किनारपट्टीला त्याला आम्रसरी म्हणतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याला आम्रसरी म्हणतात. कर्नाटक आणि केरळमध्ये त्याला कॉफी बहार किंवा ब्लॉसम ऑफ शावर्स म्हणतात. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये यांना काय म्हणतात, नॉर्वेस्टर. पश्चिम बंगाल झारखंडमध्ये कालबैसाखी. त्याच्यानंतर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये त्याला वसंत वर्षा. हे उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसांचे नावं आहेत. याच्यानंतर जर क्वेश्चन विचारला तर अशा टाईपचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. ठीक आहे, चला तर याचं उत्तर जे आहे क्वेश्चन नंबर 3 त्याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे, 1 आहे. सॉरी, किती आहे, 1. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओहो, चला खालीलपैकी मांजरा नदीच्या उपनद्या असणारा पर्याय निवडा. मांजरा नदी आणि तिची उपनदी. तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाटोदा पठारावरती बालाघाटमध्ये ही मांजरा नदी उगम पावते आणि त्याच्यानंतर ती कर्नाटक निलंग्या तालुक्यातून कर्नाटकमध्ये जाते. कर्नाटकातून त्याच्यानंतर तेलंगणातून परत महाराष्ट्रामध्ये येते आणि अशी आल्याच्या नंतर इथं ती गोदावरीला जाऊन मिळते आहे. ठीक आहे, अशी ही मांजरा नदी आहे. 724 किलोमीटर या नदीची लांबी आहे. 724. त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक आणि त्याच्यानंतर तेलंगणा असं 3 राज्यातून ही वाहणारी नदी आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बीड जिल्हा आहे, बीड, त्याच्यानंतर उस्मानाबाद, ठीक आहे, उस्मानाबाद, त्याच्यानंतर आहे लातूर आणि त्याच्यानंतर आहे नांदेड. ठीक आहे, अशा 4 जिल्ह्यांमध्ये या नदीचं खोरं म्हणतोय 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. 3 राज्यांमध्ये या नदीचं खोरं आहे. आणि तुम्हाला या नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत या बघायच्या आहेत. केज आहे, रेणी आहे, धारणी आहे, गिरणा आहे, तावरजा आहे, तेरणा आहे, लेंडी आहे, मन्याड आहे आणि इथं संगम होतोय कुंडली, ठीक आहे, गोदावरीचा. ठीक आहे, आता इथं तुम्हाला मी याचं उत्तर सांगून टाकतो. बघा, इथं तुम्हाला दिलेल्यापैकी पर्याय क्रमांक 2 धरणी किंवा त्याला धारणी पण म्हणायचं, धरणी किंवा धारणी, लिंबा, रेणी आणि तेरणा या तुम्हाला मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. पण याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या उपनद्या आहेत, कारण मांजरा नदीच्या उपनद्यावर आतापर्यंत 4 प्रश्न येऊन गेलेले आहेत, ते पण PSIST AS ला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. इथं तुम्हाला मी नदी काढून दिलेली आहे. ही गोदावरी नदी आहे. त्र्यंबकेश्वरला नाशिक जिल्ह्यात उगम पावली ही गोदावरीला इथं मांजरा नदीची एक उपनदी आहे. बघा, मांजरा नदी जी आहे, मांजरा नदीची एकूण लांबी आता सांगितली 724 किलोमीटर. जर काही ठिकाणी जर बघितली तर इथून पुढे 724च्या ऐवजी जर नसल ऑप्शन मध्ये तर 616 किलोमीटर लक्षात ठेवायचं. 616 किंवा 724. 724 तर कन्फर्म 99%. 1% 724 ऑप्शन मध्ये नसेल तर 616 असू शकतं. ठीक आहे, हे खंडामधलं आहे, भूगोलचा खंड. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा 3 राज्यातून वाहते. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड 4 जिल्ह्यातून वाहते. हे झालं तिचं राजकीय क्षेत्र. आता हिचा जो उगम आहे, उगम कुठे आहे, उगम बालाघाट पठारावरती किंवा
बीड जिल्ह्यातलं पाटोदा पठारामध्ये या नदीचा उगम होतो। मग ही नदी उगमापासून बघा इथं आहे तुमचं बीड, बीडच्या नंतर तेरणा नदी, याचा अर्थ इथं आहे हे उस्मानाबाद, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा आता हे इथं मन्याड आणि लेंडी, याचा अर्थ येतं कोणतं आहे नांदेड, आणि गिरणा धारणी इथं याचा अर्थ इथं काय आहे हे लातूर, ठीक आहे। म्हणजे हे 4 जिल्ह्यातून ही नदी वाहताना दाखवली, 4 ठिकाणी या नदीचं खोरं आहे। चलो, तर पेन कुठे गेला आपला, चलो तर भाऊ आता याच्याबद्दल एक एक पॉईंट नीट लक्षात घ्या। बघा मांजरा नदी, मांजरा नदीच्या उपनद्या तुम्हाला एमपीएससीने विचारल्या। मांजरा नदी उगमापासून गेल्याच्या नंतर तिला पहिली नदी, तिचं डावं तीर आणि उजवं तीर, हे कोणतं आहे डावं तीर किंवा उत्तरेकडचं, हे कोणतं आहे उजवं तीर म्हणजे दक्षिणेकडचं। मग डाव्या तीरावरून तिला मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, पहिली आहे केज, ह्या लोकल नद्या आहेत बरं का, लोकल नद्या बारीक कुठंच नाही पाहायला भेटणार तुम्हाला। पहिली आहे केज, त्याच्यानंतर रेणी, त्याच्यानंतर लिंबा, त्याच्यानंतर चौसाळा, चौसाळा गाव पण आहे चौसाळा, त्याच्यानंतर धारणी किंवा धरणी, इथं ऑप्शन मध्ये दिले धरणी, तुम्हाला धारणी देऊ शकता, ठीक आहे, धरणी किंवा धारणी। त्याच्यानंतर गिरणा, गिरणा तिकडे तुम्ही तापी नदीची उपनदी पण बघितलेली आहे, मागच्या भागामध्ये पण बघितली गिरणा, आणि हिचं मांजरा नदीची पण गिरणा नदी आहे तिची उपनदी बघा गिरणा। त्याच्यानंतर नदी बघा उजव्या तीरावरून तिला तावरजा नदी येऊन मिळते, कोणती तावरजा। त्याच्यानंतर तेरणा, तेरणा म्हणजे तेरखेडा गाव आहे बरं का, तेरखेडा गाव आहे, फटाकड्याची दारू तिथं तयार होते, फटाकडे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात, इथं फटाकड्याचा कारखाना आहे तेरणा। तेरणा आणि तावरजा या दक्षिणेकडून मिळणाऱ्या म्हणजे उजव्या तीरावरच्या, डाव्या तीरावरच्या त्याच्या केज, रेणी, लिंबा, चौसाळा, धारणी, गिरणा या नद्या आहेत, ठीक आहे, बीड, लातूर आणि उस्मानाबाद। मग आता लातूरच्या निलंग्या तालुक्यातून ती नदी बाहेर पडते, म्हणजे महाराष्ट्रातून बाहेर जाते कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटकात वाहत येऊन परत ती महाराष्ट्रामध्ये तेलंगणा राज्यामध्ये जाते, तेलंगणातून परत महाराष्ट्रामध्ये येते, ठीक आहे। तेलंगणामध्ये गेल्याच्या नंतर या नदीवरती तेलंगणा राज्यामध्ये निजाम सागर हे मोठं धरण तुम्हाला त्या ठिकाणी बांधलेलं आहे, कोणतं निजाम सागर धरण। काही पुस्तकात तुम्हाला हे चुकीचं दिलेलं आहे, पण इथं हे नीट लक्षात राहू द्या, निजाम सागर धरण हे तेलंगणा राज्यात आहे, मांजरा नदीवरती, ठीक आहे। तिथून पुढे नदी महाराष्ट्रामध्ये येते, इथं कर्नाटकमध्ये आपल्या ह्या नांदेडमध्ये, आणि नांदेडमध्ये आल्याच्या नंतर लेंडी आणि त्याच्यानंतर मन्याड ह्या 2 नद्या या मांजरा नदीच्या उपनद्या येतात, आणि नंतर नदी तुम्हाला ती संगम कुठे होते, कुंडलवाडी म्हणजे नांदेड जिल्ह्यामधल्या कुंडलवाडी जवळ गोदावरी आणि मांजरा नदीचा काय झालाय संगम झालेला आहे। लेंडी नदीवरती लेंडी प्रकल्प आहे, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमावरती लेंडी नदीवर लेंडी प्रकल्प, तेलंगणा मध्ये निजाम सागर प्रकल्प आहे, ठीक आहे। चला, तर हे झालं तुम्हाला मांजरा नदीबद्दल माहिती। अजून एक गोष्ट, मांजरा नदी आंबेजोगाईमधून जेव्हा वाहते, या मांजरा नदीचे बरेचसे फाटे फुटलेले आहेत, नदीचे अनेक फाटे फुटणे, तर तिथं त्या दरम्यान काही प्रदेश तयार झालेला आहे, आणि तिथं त्याला म्हणजे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील नदी चौर्य, ओके, म्हणजे रिव्हर कॅप्चर हे असे ग्रुप तयार झालेला आहे असं जर विचारलं तर ते मांजरा नदीवरती आहे। उत्तर भारतामध्ये नदी चौर्य तर तयार झालेले आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीमध्ये, मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये अंबेजोगाई, बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये या नदीच्या खोऱ्यामध्ये नदी चौर्य तयार झालेले आहेत। तर या नदीच्या उपनद्या विचारलेल्या होत्या, म्हणून क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे 2, धरणी, लिंबा, लेरणी आणि तेरणा। याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती विचारली मांजरा नदीबद्दल तर इथं तुम्हाला डिटेल्स मी सांगितलेली आहे। चलो, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन 5वा, नदीच्या अपक्षरण कार्यामुळे आणि खालीलपैकी कोणते भूरूपे तयार होतात। तुम्हाला माहिती आहे का, भूरूपे 4 आहेत, 4 भूरूपे तुम्हाला एमपीएससी बऱ्यापैकी राज्यसेवेला तर कंपल्सरी विचारते, मुख्याला तर कंपल्सरी असतो, पूर्वला पण असतो, पण कंबाईनच्या एक्झामला सुद्धा तुम्हाला याच्या अगोदर आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत। त्या अनुषंगाने मी इथे क्वेश्चन तयार केलेला आहे। नदीच्या अपक्षरण कार्यामुळे, आता जी मुख्य नदी आहे ही नदीचं अपक्षरण आणि त्याच्यानंतर निक्षेपण कार्य असे 2 कार्य आहेत। नदीचं अपक्षरण कार्यामुळे इथं कोणते अपक्षरण कार्य, अपक्षरण म्हणजे काय आहे, झीज, नदीच्या अपक्षरण म्हणजे झीजमुळे, पाण्याच्या प्रवाहामुळे किनाऱ्याच्या भागाची किंवा खालच्या भागाची काय होते, झीज होते, क्षरण होतं। झीजला अजून दुसरं काय आहे तर क्षरण, ओके, क्षरणमुळे किंवा झीजमुळे किंवा तुम्हाला अपक्षरणामुळे नदीच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे कोणते कोणते आहेत, तर इथं बघा नागमोडी वळण दिलेलं आहे,
कुंभगारताला आपण रांजण खळगे म्हणतो. यू आकाराची दरी दिलेली आहे आणि नाल आकृती सरोवरे दिलेली आहेत. तर लक्षात राहू द्या, नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तुम्हाला नागमोडी वळणे तयार होतात. यस, कुंभगारता आणि रांजण खळगे सुद्धा तयार होतात. आता नागमोडी वळणे म्हणजे नदी जी आहे तुम्हाला ह्या अशी वाहते, कारण का इकडून तीव्र वेगाने नदी आल्याच्या नंतर वाहते, पाण्याच्या प्रेशरमुळे इथलच्या भागाची झीज होते, म्हणून अजून इथलच्या भागात झीज होते. म्हणजे असे नागमोडी वळणे जे आहेत नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दगड गोटे वाळू जे वाहत येतात आणि खालचा जो भाग आहे, पृष्ठभाग जो आहे नदीचा, याच्यावरती आदळून कमकुवत जर खडक असतील तर त्याला छिद्रे पडतात आणि त्या छिद्रामध्ये दगड गोटे असे फिरून 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 त्याच्यामध्ये खोल खड्डा तयार होतो, त्याला म्हणतो रांजण खळगे. आणि तुम्ही गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जर गेलात तुम्हाला, तर तुम्हाला जो कुंभमेळा भरतोय पंचवटीला, त्या ठिकाणी तुम्हाला असे कुंड तुम्हाला तयार झालेले, त्यांना नावं दिलीत. कुंभगारता, रांजण खळगेला नावं दिलीत, सीताकुंड, रामकुंड, हे गोदावरी नदीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तयार झालेले तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नाल आकृती सरोवरे. आता हे बघा, हा जो आहे हा झाला घोड्याचा नाल इथपर्यंत, म्हणून नाल आकृती सरोवरे सुद्धा याचं उदाहरण आहे. म्हणजे अ, ब आणि ड, अ, ब, ड कुठं कुठं ऑप्शन मध्ये हा बघा, अ, ब आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 2. 5 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग यू हे काय आहे, तर यू हे हिमनदी, हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होत असतात. जो काही बर्फ आहे, ओके, जो काही बर्फ आहे, असं बर्फच तुम्हाला असा वाहत येत असतं. ठीक आहे. आणि हा पुढं पुढं सरकत असतो, तर हा तयार काय झालंय, यू आकाराचं. ठीक आहे. तर हे हिमनदीच्या कार्यामुळे तयार होणारे, इथं तुम्हाला बघून घ्या, बाह्यबल भूरूपे, बाह्यबळामुळे नदीचे काही भूरूपे आहेत, हिमनदीचे काही भूरूपे आहेत, वाऱ्याचे काही भूरूपे आहेत आणि समुद्री लाटामुळे काही भूरूपे तयार होतात. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे आणि अपक्षरण कार्यामुळे भूरूपे तयार होतात. हिमनदी तुम्हाला, हिमनदीवरील कारके, हिमनदीचे प्रकार, नदीचे अपक्षरण, निक्षेपण. वाऱ्याचं सुद्धा, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे, निक्षेपण कार्यामुळे, समुद्री लाटाच्या अपक्षरण आणि निक्षेपण कार्यामुळे, चारही जणांचा अपक्षरण निक्षेपण कार्यामुळे भूरूपे तयार होत असतात. ठीक आहे. डिटेल्स तुम्हाला लेक्चरमध्ये असेल. अपक्षरण कार्य किंवा खनन कार्य, क्षरण कार्य, झीज कार्य, या चारही नावामुळे नदीचे कोणते भूरूपे तयार होतात, अरुंद व्ही आकाराची दरी, अरुंद व्ही आकाराची दरी. त्याच्यानंतर घळई, खोल घळईतून वाहणारी नदी कोणती, नर्मदा नदी. ठीक आहे. घळई किंवा निदरी. त्याच्या घळईत अजून दुसरी घळई तयार होणे म्हणजे निदरी असते. त्याच्यानंतर कुंभगारता म्हणजेच रांजण खळगे, धबधबा, धावत्या, रॅपिड्स त्याला म्हणतो आपण, अवशिष्ट शैली किंवा दगड, गुंफित, गिरिपाद, हे सगळे भूरूपे जे आहेत हे नदीच्या अपक्षरण किंवा खनन किंवा क्षरण किंवा झीज कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आहेत. आणि नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूपे तयार होतात, पंखाकृती मैदानी प्रदेश. निक्षेपण म्हणजे काय, साचणे, कुठून तरी नदीच्या पाण्याने वाहून आणलेलं आहे आणि ते तिने निक्षेपित केले म्हणजे साचले, जमा झाले. मग नदीनी गाळ, आता नदीला पूर आल्याच्या नंतर दगड गोड, आता तुम्हाला किनारपट्टीच्या भागावर जे जे असेल, पिकं असतील, झाडं असतील, झुडपं असतील, प्राणी असतील, वनस्पती असेल, घर असतील, हे सगळे तिच्या पुरासोबत वाहून येत असतं सगळे. तर हे सगळे वाहून येऊन कुठेतरी जमा करणे म्हणजे निक्षेपित करणे. मग अशा निक्षेपित कार्यामुळे तयार होणार काय, पंख्या आकृतीचे मैदानी प्रदेश. गाळच असतो पण समुद्रात ज्यावेळेस नदी मिळते, वरून तर पाणी जातं पण खालून गाळ असतो आणि असा प्रदेश तयार, पंख्या आकृतीचा मैदानी प्रदेश तयार होतो. पूरतट मैदान किंवा नैसर्गिक बांध हे भूरूपे तयार होतात. नागमोडी वळणे सुद्धा तुम्हाला इकडे पण होतात, इकडे पण होतात. नाल आकृती सरोवरे इकडे पण होतात निक्षेपण मध्ये. त्रिभुज प्रदेश सुद्धा होतात आणि पर्वतपदी गाळाचे मैदान, असे भूरूपे तयार होतात. इथे तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहेत. अरुंद व्ही आकाराची दरी, तुम्हाला नदीच्या अपक्षरण किंवा खनन कार्य तयार होणारे. तुम्हाला घळई किंवा निदरी, घळई यालाच तुम्ही याच्यापेक्षा थोडी अजून खाली गेली तर घळई, त्याच्यामध्ये अजून खाली घर्षण कार्यामुळे झाली तर अशी दरी तयार होते, त्याला निदरी म्हणायचं. त्याच्यानंतर हे बघा असे रांजण खळगे हे असतात, रांजण खळगे, जलगर्तिका सुद्धा नाव आहे त्याला. त्याच्यानंतर तुम्हाला धबधबा असा तयार होतो. त्याच्यानंतर धावत्या रॅपिड्स असे तयार होतात खूप मोठ्या वेगाने डोंगराळ भागातून वाहताना. गुंफित गिरिपाद म्हणजे असे तुम्हाला डोंगराच्या भागातून वाहणारे हे आहेत, या नद्याचं हे अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. त्याच्यानंतर हे त्रिभुज प्रदेश तुम्हाला पंजाकृती किंवा हे असा पंजाकृती त्याचे प्रदेश तयार होतात नदीच्या अपक्षरण कार्यामुळे, निक्षेपण कार्यामुळे. कधी कधी तुम्हाला येणाऱ्या काळात असं पण विचारतात, नदीच्या प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्था, नदीची प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्था, ओके, आणि युवा अवस्था. नदीची युवा अवस्था जी असते
ती नदी जिथं उगम पावते डोंगराळ पठारी प्रदेशातून, डोंगराळ भागातून, पर्वतीय भागातून वाहताना नदीची युवा अवस्था असते. जेव्हा ती मैदानी प्रदेशात येते तेव्हा ती प्रौढ अवस्था असते, आणि जेव्हा ती समुद्राला मिळायच्या जवळजवळ येते अशा ठिकाणी तिला वृद्ध अवस्था म्हणतात. ठीक आहे. मग तुम्हाला पंजाकृती त्रिभुज प्रदेश, धनुषाकृती त्रिभुज प्रदेश हे तुम्हाला नदीच्या निक्षेपण कार्यामुळे किंवा वृद्ध अवस्थेमुळे तयार होणारे भूरूपे येतं. नागमोडी वळणे, हे बघा हे नागमोडी वळणे अमेझॉन नदीचं खोरं तुम्हाला दिलंय. नालाकृती सरोवरे, आंध्रचंद्राकृती सरोवरे. ओके. निक्षेपण कार्यामुळे तुम्हाला पर्वतपदीय मैदान म्हणजे पर्वताच्या पायथ्याला असा गाळाचा मैदानी प्रदेश तयार झालेला दिसतो तुम्हाला. पुरतट किंवा नैसर्गिक बांध असे तयार जातात. म्हणजे जे नदी आहे, ह्या नदी जी आहे ह्याच्या किनाऱ्या भागाची मोठ्या प्रमाणात झीज तयार होते. ओके. ती नदीचं पात्र वाढत वाढत जातं, त्याला नैसर्गिक बांध म्हणतात. पुरतट मैदाने म्हणजे तुम्हाला हे सगळं तुम्हाला आता कोल्हापूरमध्ये मागच्या टायमिंगला बघितलं होतं, पूर्ण शहरामध्ये पाणी भरलेलं होतं. सांगली असेल, ठीक आहे. तर असा त्या जो प्रदेश आहे सगळा पाणीमय जलमय झाल्यामुळे त्याला म्हणतात पुरतट मैदानी. ठीक आहे. चला, आणि मग बाकी तुम्हाला हे हिमनदीमुळे भूरूपे तयार होतात. तर याचं उत्तर जरा जास्त लांब होत नाहीये. तर याचं जे उत्तर आहे, नदीच्या अपक्षरण कार्यामुळे कोणते भूरूपे तयार होतात हे तुम्हाला सांगितलं. हे यू आकाराची जरीदी आहे, हे तुम्हाला हिमनदीचं उत्तर आहे. हिमनदी. ओके. बर्फ, हिमनदी, बर्फ पुढे पुढे सरकतो, यू आकाराची दरी तयार होत असते. हे बाकीचे तुम्हाला हे आहेत. म्हणून अ, ब आणि ड याचं उत्तर कोणतं आहे? अ, ब, ड. तर पर्याय क्रमांक 2. 5चं उत्तर 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 6. सुवर्ण चतुर्कोन महामार्ग चौकोन खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गांनी मिळून तयार झालेला आहे? आता उद्या तुम्ही कमेंट करणार, त्याच्या अगोदरच सांगतोय तुम्हाला 3 टप्प्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची नावं आणि नंबर आणि किलोमीटरमधील लांबी वगैरे हे सगळं चेंज झालेले. कुणाचे नाव चेंज झालेले आहेत, नवीन नंबर त्याला वेगळाच दिलेला आहे. आता NH7 सगळ्याला माहिती आहे, पूर्वीचा भारतातला सगळा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा होता, वाराणसी ते कन्याकुमारी. ओके. नंतर त्याचं नाव चेंज केलं. ओके. त्याला आता NH44 दिलेला आहे, पण 44 देताना त्याचा जी सुरुवात आहे ती वाराणसीच्या ऐवजी आता श्रीनगरवरून केली. श्रीनगरवरून वाराणसी, वाराणसीहून कन्याकुमारी असं केलंय, आणि त्याला आता नवीन नंबर त्याला किती दिलेला आहे? NH44 दिलेला आहे. तर काही ठिकाणाचे, काही प्रदेशाचे नाव चेंज केलेले आहेत, काही नॅशनल हायवेचे नाव चेंज केले, काही नॅशनल हायवेचे मार्ग चेंज केले. ठीक आहे. लांबी चेंज केली, वाढवली, कमी केली, असं बरेचसे कुठाने झालेले आहेत. चला एक एक पॉईंट आपण बघूया. हे तुम्हाला मुद्दाम क्वेश्चन ह्याच्यासाठी टाकलेला आहे की जुना जो प्रश्न आहे, जुने राष्ट्रीय महामार्गाचे याच्यावरती कोणते 4 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन सुवर्ण चतुर्कोन तयार होत होता, मुद्दाम क्वेश्चन टाकलाय. आणि आता हे 4च्या ऐवजी 3च राष्ट्रीय महामार्ग येऊन तयार होतोय. अगोदर 4 कोणते ते बघूया. तर सुवर्ण चतुर्कोन महामार्ग चौकोन जो खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गांनी मिळून तयार झालेला आहे? तर हा भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला नीट लक्षात घ्या. आता पहिला जो आहे, पहिला महामार्ग बघा, दिल्लीवरून आलाय, दिल्लीवरून इथं असा आला, दिल्ली बघा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये. ठीक आहे. हा पहिला म्हणजे हा जो आहे हा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे बघा. हा पूर्वीचा जो होता हा होता NH8 दिल्ली, त्याच्यानंतर दिल्लीवरून जयपूर म्हणजे दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि मुंबई NH8 होता. त्याच्यानंतर मुंबईवरून असाच इकडे गेला चेन्नईला. मुंबईवरून कुठे गेला आता? चेन्नईला. हा जुना राष्ट्रीय महामार्ग जो होता नॅशनल हायवे, याचा क्रमांक किती होता? NH4. ठीक आहे. NH4. त्याच्यानंतर दिल्लीवरून इकडे कोलकाताला असा गेलेला होता, याचा जुना नंबर होता NH2. किती होता? दिल्ली ते कोलकाता त्याचा जुना नंबर होता NH2. आणि त्याच्यानंतर चेन्नईवरून असा पूर्व किनारपट्टीला समांतर कोलकात्यापर्यंत बहारगोरापर्यंत असा गेलेला. बहारगोरा ओडिसा मधला आहे, पण NH6 द्वारे परत तो अटॅच केला होता कोलकात्याला जुना. हा जुना NH क्रमांक जो होता तो किती होता? 5. बघा राष्ट्रीय महामार्ग किती झाले आता? NH2, NH5, NH4, NH8. हा मिळून काय झालेला आहे? सुवर्ण चतुर्कोन चौकोन तयार झालाय. मग हे राष्ट्रीय महामार्ग असणारा पर्याय कोणता आहे? कुठं आहे बाबा? कोणता आहे? NH8, NH2, NH5, NH4. NH8, NH6 म्हणजे हे पर्याय कटला. त्याच्यानंतर NH3 हाही पर्याय कटला. NH6 हाही पर्याय कटला. कारण NH6 कुठे आहे? NH6 तुम्हाला गुजरात मधून असा हजारी ती कोलकाता असा पूर्व
म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या बरोबर सीमा बरोबर मधून गेलेला आहे NH6 म्हणजे हाही पर्याय काढला बघा NH8 NH4 NH2 NH5 म्हणजे याचा उत्तर तुम्हाला कोणतं कोणतं दिलेलं आहे याचं उत्तर तर NH8 NH4 बघा NH8 कुठे आहे दिल्ली ते मुंबई NH8 NH4 कुठे आहे मुंबई ते चेन्नई NH4 NH2 कुठं आहे दिल्ली ते तुम्हाला कोलकाता NH5 कुठं आहे चेन्नई ते बहारगोरा पुढे कोलकाता NH5 म्हणजे याचं उत्तर काय 4 नंबर 6चं उत्तर 4 पण आता राष्ट्रीय महामार्गाचे नंबर चेंज झालेले आहेत NH म्हणजे हे जो काही सुवर्ण चतुर्कोन चौकोन जे तयार होतोय भारतामधला आता NH4 म्हणजे 4 राष्ट्रीय महामार्गाने तयार होत नसून कितीने तयार होतोय 3च ने तयार होतोय मग 3 कोणते कोणते तिथं बघून घ्या 3 आहेत आता नव्याने बघा नीट लक्षात घ्या आता काय केलंय इथं आहे तुमचं दिल्ली ठीक आहे इथं काय आहे दिल्ली इथं नाव देऊन टाकतो इथं काय आहे दिल्ली हा दिल्लीहून सुरू झाला दिल्लीवरून मुंबईला गेला इथं काय आहे मुंबई ओके मुंबई आणि मुंबईहून सलग तसाच पुढे गेला आहे चेन्नईला म्हणजे हा आता पहिले जे काही हे 2 राष्ट्रीय महामार्ग होते याचा आता एकच केलाय म्हणजे दिल्ली मुंबई आणि चेन्नई हा NH किती आहे हा NH ला बघा हा पहिला किती होता 8 होता आणि हा किती होता 4 होता मग याला दोघांचं मिळून आता याला नंबर दिलेला आहे 48 काय म्हटलं मी दिल्ली ते मुंबई पूर्वीचा नंबर याचा किती याचा पूर्वीचा नंबर किती होता 8 होता मग 8 ला 8 तसाच ठेवला आणि दिल्ली मुंबई ते चेन्नई हा पूर्वीचा महामार्ग नंबर किती होता 4 होता मग 4 इथं टाकला आणि हा 8 म्हणजे त्याला आता नवीन नाव दिलेलं आहे 48 किती 48 बघा आता 1419 किलोमीटर आणि हा 1290 किलोमीटर होता ह्या दोन्हीचा मिळून आता एकच केलेला आहे दिल्ली मुंबई चेन्नई म्हणजे हा एक राष्ट्रीय महामार्ग NH किती झाला NH 48 झाला ओके NH 48 त्याच्यानंतर 2 नंबर कोणता आहे इथं चेन्नई वरून तसाच तो इकडे गेलेला आहे कुठं कोलकाता ओके कोलकाता आता इथं बघा कधी कधी हल्दिया नाव तुम्हाला दिलेलं असेल बरं का कोलकात्याला हल्दियाला पश्चिम बंगालला गेला तर चेन्नईवरून तो कोलकात्याला याचा पूर्वीचा नंबर किती होता रे याचा पूर्वीचा नंबर होता 5 आता याचं नावच चेंज झालेलं आहे NH 16 आहे 5 आता दुसरीकडे गेला या आता नवीन NH 16 म्हणजे बघा NH 48 त्याच्यानंतर NH 16 हा दुसरा राष्ट्रीय महामार्ग झाला आणि तिसरा कोणता आहे दिल्लीवरून कोलकाता इथं 7 किलोमीटर हा NH 44 ला अटॅच झालेला आहे मग दिल्लीवरून कोलकात्याला गेलेला आहे तो NH किती होता रे पूर्वीचा NH होता किती 2 ओके पण आता त्याचं नाव चेंज झालेलं आहे आणि त्याला आता नंबर किती दिलेला आहे NH 19 दिलेला आहे म्हणजे पूर्वीचं 4 च्या ऐवजी आता 3च राष्ट्रीय महामार्ग जोडून सुवर्ण चतुर्भुज चौकोन महामार्ग हा असा तयार झालेला आहे 4 जर बेरीज केली किलोमीटर मध्ये 5846 किलोमीटर यांची लांबी होत आहे ठीक आहे चला तर याच्याबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेली आहे महाराष्ट्राचा भारताचा भूगोल एकदम डीप मध्ये 19 लेक्चर पूर्ण बॅच जर घेतली तर 57 लेक्चर मध्ये पण त्याला आता तुम्हाला म्हणजे 1 डे रिव्हिजन मॅरेथॉन बॅच केलेली आहे त्याला किती केलेली आहे 19 लेक्चर मध्ये बसवलेलं आहे सगळं घेतलंय डिटेल्स व्यवस्थित कव्हर करून म्हणून तुम्हाला याचं उत्तर काय सुवर्ण चतुर्कोन महामार्ग चौकोन खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग तयार होत होते हा जुना आहे नीट लक्षात राहू द्या NH 8 NH 4 NH 2 NH 5 पण आता जर तुम्हाला विचारला तर आता तुम्हाला 3च राष्ट्रीय महामार्ग मिळून तयार होतोय NH 48 NH 16 आणि NH 19 एकूण त्याची लांबी आता किती झाली 5846 क्लिअर चलो याच्याबद्दल मग या राष्ट्रीय महामार्गावरती कोणते शहर वगैरे येतात किती राज्यातून जातो कोणाची किती किलोमीटर लांबी आहे हे सगळं तुम्हाला तिकडे लेक्चरमध्ये आपण डीपमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे 1 डे मॅरेथॉन जी बॅच आहे ती लवकरात लवकर जॉईन करा आणि जे काही अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे ती व्यवस्थित बघा त्याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन जाणार नाही 15 पैकी मी तर म्हणतो 15 पैकी 15 100% 13च्या खाली तर आलेच नाही पाहिजे तुम्ही चलो नंबर 7 जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहे जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य सगळ्याला माहिती आहे कोणते रे बिहार आहे बिहारची जी काही लोकसंख्येची जी घनता आहे बिहारची लक्षात राहू द्या त्या बिहारची लोकसंख्येची घनता सगळ्याला माहिती आहे किती आहे 1106 सगळ्यात जास्त भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार या बिहारची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे
महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती तुम्हाला दिलेली आहे रे महाराष्ट्राची? 365. एका वर्षात 365 दिवस आहेत, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पश्चिम बंगाल जे आहे, पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला पश्चिम बंगाल 1028 लोकसंख्येची घनता आहे. जर हे तुम्हाला 2001 नुसार लोकसंख्येनुसार जर विचारलं, 2001 नुसार भारतातलं लोकसंख्येची घनता असणारं राज्य सगळ्यात जास्त कोण होतं? पश्चिम बंगाल होतं. आणि आता कोणतं आहे? 2011 नुसार बिहार आहे. आणि मध्य प्रदेशची लोकसंख्येची घनता किती आहे रे? मध्य प्रदेश तुम्हाला लोकसंख्येची घनता आहे 236 चौरस किलोमीटर. ठीक आहे. बघा, बिहार मध्य प्रदेशची 236, बिहारची 1106, पश्चिम बंगालची 1028, महाराष्ट्राची 365. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ती आहे तुम्हाला बिहार राज्यामध्ये. ठीक आहे. 2001 नुसार जर तुम्हाला विचारलं तर पश्चिम बंगाल होतं सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता. 2011 नुसार विचारलं तर बिहार सांगायचं. ठीक आहे. चला, पण जर लोकसंख्येची घनता असणारे राज्य तुम्हाला जर केंद्रशासित प्रदेश विचारलं, इथं तुम्हाला कोणते राज्य विचारलेलं आहे? ओके, राज्य विचारलंय, केंद्रशासित प्रदेशचा उल्लेख नाही. पण जर तुम्हाला असाच प्रश्न जर कंबाईनच्या परीक्षेला विचारला की लोकसंख्येनुसार कोणतं राज्य सगळ्यात पहिलं आहे, राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेश, तर नीट लक्षात राहू द्या. 2001 साली घनता 235 होती भारताची, 2011 मध्ये 382 भारताची. चला, पण सर्वाधिक घनता असणारे राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेश, दिल्लीची सगळ्यात जास्त आहे, हे 11,320 सगळ्यात जास्त दिल्ली. 2 नंबरला चंदीगड आहे 9,258, खतरनाक. पुदुचेरी 2,205, दीव दमण 2,172 आणि लक्षद्वीप 2015. एवढी मोठी घनता. सगळे केंद्रशासित प्रदेश जवळजवळ जे आहेत भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार पुढे आहेत. ओके. सर्वात कमी घनता असणारे राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेश जर विचारले तर केंद्रशासित प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये 17 आहे फक्त त्याची घनता लोकसंख्येची. अंदमान निकोबार बेट फक्त 46 लोकसंख्येची घनता. मिझोराम 52, सिक्कीम तुम्हाला 86 आणि 5 नागालँड 119. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे? बिहारमध्ये 1007. राज्य जर विचारले पर्टिक्युलर, पश्चिम बंगाल 1028, 11ला अगोदर होती, 1ला कमी होती, आता वाढली. केरळ 3 नंबरला घ्यायचं 860 आणि उत्तर प्रदेशाची आहे 829. बरेचसे पोरं उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे मग लगेच काय करतात, उत्तर प्रदेशला गोल करतात. नाही, क्षेत्रफळ त्याचं जास्त आहे. अरे बाबा, बिहार नंबर 1ला, 2 नंबर पश्चिम बंगाल, 3 नंबर केरळ, 4 नंबर उत्तर प्रदेश. क्लिअर? चलो, तर याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे 2 नंबर. हां, चला परत एकदा आपला मार्केटिंग भाग जरा. ऑनलाईन बॅचेस तुम्हाला कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर बरेचसे मुलं काय म्हणतात की नोट्स नोट्स नोट्स. तर नोट्ससाठी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला जॉईन करायचे तुम्हाला @Geo सचिन सर किंवा जॉग्राफी बाय सचिन शिंदे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्हाला हे चॅनल जॉईन करा. सगळ्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत विथ कलर मॅपिंगनुसार. खतरनाक नोट्स. तेवढं केलं तर त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, त्यासाठी ते चॅनल जॉईन करा. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल आहे आपलं जॉग्राफी बाय सचिन शिंदे, त्याला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि कमेंट पण करायचंय. आणि प्ले स्टोअरवरून जर तुम्हाला ऑनलाईन बॅचेस आपल्याला जॉईन करायचे असेल तर प्ले स्टोअरवर जायचं, प्ले स्टोअरवरती टाकायचं जॉग्राफी बाय सचिन शिंदे, हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या बॅच अवेलेबल आहेत. 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 19 लेक्चरमध्ये ऑल तुम्हाला टॉपिक बसवलेले आहेत 249 रुपयामध्ये. खतरनाक. क्लिअर. विषय संपला. आता 1 महिना अजून बाकी, लक्षात राहू द्या, 2दा रीडिंग होईल तुमची. त्याच्यानंतर संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची बॅच आहे, तुम्हाला जॉईन करायची असेल तर. संयुक्त गट क पूर्व परीक्षेची बॅच आहे, तुम्हाला जॉईन करायची असेल तर. येणारे आता 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट क पूर्व परीक्षा. आता 1 डे इथं मुख्य परीक्षा आहे, सॉरी मुख्य परीक्षा. 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट क मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा तुम्हाला जॉईन केलेली आहे 149. ओ हो 149 रुपयामध्ये. या खतरनाक. वनसेवा मुख्य परीक्षेची बॅच आहे. त्याच्यानंतर बेसिक फाउंडेशन बॅच आहे तुम्हाला दिलेली, ही पण तुम्हाला जॉईन करायची असेल तर. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच ही सुद्धा तुम्हाला आता अवेलेबल होणार आहे, जे राज्यसेवेची तयारी करतात ते. मुख्य परीक्षेची इथं तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्या भूगोल आहे, याच्यामध्ये 14 लेक्चर दिलेले आहेत मुख्य परीक्षेला, कारण का मुख्य परीक्षेला फक्त महाराष्ट्राच्या विचारतात. पूर्व परीक्षा आहे त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत दिलेला आहे. 14 + -19 महाराष्ट्र भारत दिलेला आहे. ह्या आहेत ऑनलाईन बॅचेस. लवकरात लवकर जॉईन करायचे. आता
प्ले स्टोरवरून आपलं जिओग्राफी बाय सचिन शिंदे ॲप डाउनलोड करा. जिओग्राफी बाय सचिन शिंदे यूट्यूब चॅनल संभाव्य प्रश्न सिरीज चालू आहे. मित्रांना सांगा, तुम्ही पण बघा, त्यांचा फायदा तुमचा होऊन जाऊ दे देखाना. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनल अगोदर जॉईन करून ठेवा, जिओग्राफी बाय सचिन शिंदे सर किंवा @GO सचिन सर. कम टू द पॉइंट. 8 नंबर क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवायच्या. चलो बघा, मूळ खडक आणि रूपांतरित खडक आहेत. मूळ खडक कोणते कोणते आहेत? पंकाश्म, चुनखडक, वालुकाश्म, बेसॉल्ट. आता याच्यातलं तुम्हाला कोणतं अगोदर सापडतंय? बेसॉल्ट सगळ्यांनी बघितले. शिष्ट, संगमरवर, स्लेट, क्वार्टझाइट. ओ शिष्टचा आहे बेसॉल्ट. मग डचं एक किती जागेवर आहे? डचं एक इथं आहे, इथं आहे. चलो हे तर विशेष कटला. आता त्याच्यानंतर बघा, वालुकाश्म, चुनखडी. तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे गाळाच्या खडकाचे प्रकार आहेत. बाकीचे राहिलेले कोणते येतं? गाळाच्या खडकाचं. बेसॉल्ट अग्निजन्य खडकाचं आहे. पंकाश्म, चुनखडक, वालुकाश्म, गाळाचे खडक, स्तरित खडक, अवसादी खडक, द्वितीय खडक. एवढे मोठे नाव आहेत. इकडे लक्ष द्या. आता इथं जमिनीचा भाग आहे. जमिनीवरून तुम्हाला उंचावरून दगड, गोटे, वाळू वाहत येतात, जमिनीवरती जमा होतात. त्याला पिंडाश्म म्हणतात. ओके, काय म्हणतात? पिंडाश्म. मग जमीन, दगड, गोटे, माती. जमीन, दगड, गोटे, माती. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं आहे पिंडाश्म. पिंडाश्म इथं ऑप्शन मध्ये आहे का? नाही. विषय कटला. चला पुढं. वाळू. वाळूचा प्रदेश जो आहे तयार होणार दुसरा थर. पहिला दगड, गोटे, वाळूचा. त्याच्यानंतर दगड, गोटे, जमिनीचा भाग, दगड, गोटे, पहिला थर. त्याच्या खाली तुम्हाला वालुकाश्म म्हणजे वाळूचा थर. वालुकाश्म म्हणजे वाळू. हा, वालुकाश्म, वालुका. आता इथं जोडी लावायची तुम्हाला, वालुकाश्म. त्याच्यानंतर खाली गेलात तर पंकाश्म. पंकाश्म म्हणजे गाळ, चिखल जो आहे त्याचा तुम्हाला गाळ आणि चिखल मृदा, त्याच्यामध्ये वनस्पती गाडल्या जातात, मरतात जाऊन, त्याला क्लेस्ट म्हणतात. त्याला गाळ, चिखल, पंकाश्म म्हणायचे. पंकाश्म. ठीक आहे. चला, गाळाच्या खडकाचे प्रकार आहेत. तर याच्यानंतर बघा, आता बच 2. ब कुठे? चुनखडी. आता चुनखडी जे आहे, चुनखडी पासून काय तयार होते? संगमरवर तयार होते. कसं तयार होते? पृथ्वीच्या भूगर्भातून मॅग्मा सिलेरस वरती येताना, चुनखडीच्या तिथून जात असताना काय होतं? त्या तप्त शिलारसामुळे त्या चुनखडीचा भाग भाजला जातो, त्याचा रंग पांढरा शुभ्र होतो आणि वर येतो कडक, त्याच्यापासून चट्टान तयार होतं. त्याला म्हणतात संगमरवर खडक, चुनखडीचा. ओके, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर वालुकाश्म. वालुकाश्म जे आहे त्याला क्वार्टझाइट म्हणतात. ओके, ठीक आहे. आणि पंकाश्म जे आहे ते राहिले स्लेट. हे त्याची जोडी आहे. म्हणून तुम्हाला 8चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला, इथं तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नवीन जिल्हा निर्मितीनुसार योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा. आता कोणता जिल्हा नवीन आहे? नवीन जिल्हा निर्मितीनुसार योग्य क्रम निवडायचा आहे तुम्हाला. ओके, सगळ्यात अगोदर तुम्हाला रायगड जे आहे, रत्नागिरी जो आहे, रत्नागिरीमधून तुम्हाला सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा वेगळा झाला. ओके, सिंधुदुर्ग. त्याच दिवशी तुम्हाला औरंगाबाद जो आहे, औरंगाबादमधून जालना हा निर्माण झाला होता. ओके, चला, तर याचा एक डायग्राम तुम्हाला नकाशा मी दाखवतो, इथे लक्षात घ्या. 1 मे 1981 ला रत्नागिरीतून सिंधुदुर्ग वेगळा झाला. 1 मे 1981 ला. त्याच दिवशी तुम्हाला औरंगाबादमधून जालना झाला वेगळा, 1 मे 1981 ला. ठीक आहे. चला, 82 ला बघा, 16 ऑगस्ट पहिली डेट आणि त्याच्यानंतर 26 ऑगस्ट चंद्रपूरमधून नवीन जिल्हा झाला गडचिरोली 26 ऑगस्टला. 26च्या अगोदरची डेट कोणती आहे? 16 ऑगस्ट. 15 ऑगस्ट मध्ये नाही बरं का, 15 ऑगस्ट नाही, 16 ऑगस्ट. 16 ऑगस्टला उस्मानाबाद मधून काय झालंय? लातूर वेगळा झालेला आहे. उस्मानाबादमधून लातूर वेगळा झालेला आहे. ठीक आहे. तर असं तुम्हाला जिल्ह्यांचा क्रम सांगायचा आहे. त्याच्यानंतर 1 जुलै 1998. ओके, अकोल्यामधून वाशिम वेगळा झाला. भंडाऱ्यातून गोंदिया वेगळा झाला 1 मे 1999 ला. त्याच्यानंतर 1 जुलै 1998 ला काय झालेलं आहे? धुळ्यातून नंदुरबार वेगळा झालेला आहे. 2014 1 ऑगस्ट 2014 ठाण्यामधून पालघर वेगळा झालेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडं 90 मध्ये ब्रह्ममुंबईतून मुंबई शहर बाजूला निघलं आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे नवीन जिल्हे तुम्हाला तयार झालेले आहेत. आता इथं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नवीन जिल्हा निर्मितीनुसार योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडायचा. मी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जरी परीक्षेला प्रश्न विचारले क्रमाने तर इथं बघा मी तुम्हाला शॉर्टकट काढून ठेवलेला आहे. सजला सजलो ग मी नवाही गोपाल. शॉर्टकट बघा, सजलो ग मी नवाही गोपाल. स म्हणजे काय? स म्हणजे सिंधुदुर्ग, ज म्हणजे जालना, लो म्हणजे लातूर, ग म्हणजे गडचिरोली, मी म्हणजे मुंबई, वा म्हणजे वाशिम. सजलो ग ग
ग ग ग ग ग ग कुठे गडचिरोली, सजलो ग, मी म्हणजे मुंबई उपनगर, त्याच्यानंतर न वा ही, न म्हणजे नंदुरबार अगोदर, वा म्हणजे वाशिम आणि त्याच्यानंतर गोंदिया, आणि ही म्हणजे हिंगोली, पा म्हणजे पालघर. हा तुम्हाला क्रम आहे. सजलो ग मी, नवाही गोपाल, हा तुम्हाला महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या निर्मितीनुसार क्रम सांगायचा आहे. आणि कोणत्या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली, त्याची डेट, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते. सिंधुदुर्ग, जालना. सिंधुदुर्गातून रत्नागिरी 1981 ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. अंतुले साहेब त्यावेळेस काय होते, मुख्यमंत्री होते. ठीक आहे, तर हा शॉर्टकट नीट लक्षात राहू द्या. चलो, तर याचं उत्तर तुम्हाला काय सांगायचंय, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नवीन जिल्ह्यानुसार जालना, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर गडचिरोली आणि त्याच्यानंतर गोंदिया, हा क्रम तुम्हाला बरोबर पाहिजे. कारण का लातूर इथं अगोदर दिलाय. लातूरच्या अगोदर, लातूर कुठे, उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला, पण त्या 26 ऑगस्ट 1982, पण त्याच्या अगोदर जालना झाला 1 मे 1981 ला. ओके, इथं पण जालना आहे, पण इथं नंदुरबार आला. ओके, त्याच्यानंतर आलाय ना, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक किती, 3 आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला 10. भारताचे प्रमाणवेळ ही 82 82.5 अंश आहे, पूर्व रेखावृत्तावरून निश्चित होते. हे रेखावृत्त भारतातील एकूण किती राज्यातून जाते, सगळ्याला माहिती आहे किती राज्यातून जातं रे. ही भारताचा नकाशा आहे. इथून 82.5 गेलं, पहिलं राज्य कोणतं आलं रे, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या नंतर परत कोणतं आलंय, मध्य प्रदेशची सीमा लागते थोडी. त्याच्यानंतर खाली आलं तर काय, छत्तीसगडची सीमा लागते. त्याच्यानंतर कोण आहे, ओडिसा, आणि त्याच्यानंतर काय, आंध्र प्रदेश. म्हणजे एकूण किती झाले, 5 राज्य झाले. ओके, 5 राज्यातून जात आहे, म्हणून याचं उत्तर आहे 82.5 अंश पूर्व रेखावृत्त हे 5 राज्यातून जाते. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा, आता हे जे रेखावृत्त आहे हे भारताचं प्रमाणवेळ देशातून गेले. पुढे किती देशातून गेले, रशियामधून जात आहे, कझाकिस्तानमधून जात आहे, चीनमधून जात आहे, नेपाळ आणि भारत, 5 देशातून गेलेला आहे वरतून. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताचं दुसरं प्रमाणवेळ जे आहे नवीन, ते तुम्हाला 90 अंश पूर्व रेखावृत्त आहे. 90 अंश पूर्व रेखावृत्त भारतातल्या 2च राज्यातून जातं. पहिलं म्हणजे आसाम, दुसरं म्हणजे मेघालय. पहिलं म्हणजे आसाम, दुसरं म्हणजे मेघालय. आणि हे रशिया, मंगोलिया, चीन, भूटान, भारत, बांगलादेश असं बाकीच्या राज्यातून जाताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे, याचं उत्तर आहे 3. खालीलपैकी कोणती विधानं अचूक नाहीत. पहिलं हे बघून घ्या, अचूक म्हणजे काय आहे, चूक म्हणजे चुकीचं आहे, अचूक म्हणजे कसलं, बरोबर. बरोबर नाहीत म्हणजे तुम्हाला चुकीचे विधान काय सांगायचे, निवडायचे. तर 2001 ते 2011 या दशवार्षिक काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर घटला आहे. दर काय म्हणतं इथं, घटला आहे. कधी म्हणतंय, 2001 ते 2011 या वाढी दर घटलाय. हे विधानच बरोबर आहे. हे विधान कसले, बरोबर आहे, घटला आहे. कारण का बघा, 2000 म्हणजे 1921 पासून जर तुम्ही 1921 पासून जर तुम्ही लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो काय झाला आहे, प्रत्यक्षात काय होत होता, वाढतच होता. 2019 म्हणजे 1921 पासून, आणि 2000 म्हणजे 1991 ते 2001 पर्यंत तुम्हाला, म्हणजे 2001 ला किती होता, 1991 ते 2001 ला लोकसंख्या वाढीचा दर 22.7 होता. ओके, 22.73. त्याच्या पुढे पॉईंट किती पण देते, 22.73, 22.72. ठीक आहे, आणि 2001 ते 2011 ला लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो होता 15.99. यस, म्हणजे 2001 पर्यंत, 1921 पासून दरवर्षी काय होते, वाढत होतं. दशवार्षिक वाढमध्ये वाढतच होतं, वाढ होत होती, घटत नव्हता, वाढतच होता. पण 1991 ते 2001 ला जर बघितला तर 22.7 होता लोकसंख्या वाढीचा दर महाराष्ट्राचा. पण 2001 ते 2011 ची जी काही जनगणना झाली तिथं तुम्हाला 15.99 काय झालेला आहे, लोकसंख्या वाढीचा दर आहे. म्हणजे याचा अर्थ जवळजवळ 7.74% 7.74% काय झालेला आहे, घटला आहे, म्हणजे दर घटलाय. म्हणून हे विधान कसलंय, बरोबर आहे. दुसरं काय, भारतातील लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. भारतातील लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे, कमी आहे म्हणतोय. ओके, मग भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जर बघितला, भारत लोकसंख्या वाढीचा दर 2001 ला लोकसंख्या 2001 ते 2011 अशा पद्धती जर बघितला तर 17 पॉईंट समज
71, 72, 73, 17.7 पर्यंत आपण घेऊ. 17.7 होता 2001 ते 2011. आणि 1921 म्हणजे 1921 पासून जर तो बघितला, 1991 ते 2001 पर्यंत जर बघितला तर तो 21.54 होता. बरोबर. 17.7 आहे. म्हणजे भारताचा दर किती आहे? 2001 ते 2011 किती आहे? 17.7 आहे. आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? 15.99 आहे. म्हणजेच याचा अर्थ 2.65 ने काय आहे? कमी आहे. कुणाचा? महाराष्ट्राचा. कारण का भारताचा किती आहे? 17.7, महाराष्ट्राचा किती आहे? 15.99. म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा विधान कसं आहे? बरोबर आहे. बरोबर ना? कमी विचारते ना, महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. हो, यस कमी आहे. 2.65 ने कमी आहे. भारताचा जास्त आहे. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पण प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधानं अचूक बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे आहेत. तर दोन्ही विधान चुकीचे आहेत का? नाही, दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे? म्हणून याचं उत्तर 4 द्यायचे. वरीलपैकी एकही नाही. प्रश्न समजला का? हा, इथं असल्या भागामुळे प्रश्न चुकते बघा. उत्तर येत असतं तुम्हाला, पण याच्यामुळे तुम्हाला प्रश्नच कळाला नाही, त्याच्यामुळे उत्तर चुकू शकतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघ, काही जणांतर इथंच गोल करून आले असते. प्रश्न चुकला असता, नीट लक्षात घ्या. तर याचं उत्तर 4 आहे, यापैकी नाही. कारण का विधान दोन्ही बरोबर आहे. सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेमध्ये डॅश अरण्य आहेत. संक्रमण म्हणजे एकाचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात. ओके, इथपर्यंत एक भाग आहे, इथून पुढे वेगळा होणार आहे. याच्या मधला पट्टा म्हणजे संक्रमण पट्टा. एकाचा शेवट दुसऱ्याची सुरुवात, याच्या मधला भाग असतो. मग सदाहरित अरण्य कुठे आहे? तर इथे येतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठे आहे? इथे. दक्षिण कोकणामध्ये आंबोलीला या ठिकाणी सदाहरित वन येतं. ओके, आणि त्याच्यानंतर सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य म्हणजे कसले? आर्द्र पानझडी आणि त्याच्यानंतर शुष्क पानझडी. ओके, आर्द्र पानझडी महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत? पूर्व भागात. ओके, गडचिरोली, चंद्रपूर तिकडे येतं पूर्व भागामध्ये. त्याच्यानंतर इथं आहे तुम्हाला एवढ्या भागामध्ये, इथालच्या पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात इथं आर्द्र पानझडी आणि इथं आर्द्र पानझडी येतं. आणि मग राहिला भाग जो आहे, हा जो भाग आहे हा इथालचा, इथं कोणते वन आहेत रे? इथं आहेत तुम्हाला निमसदाहरित वन. बरोबर ना? मग इकडं कसले येतं? इकडं तुम्हाला वन आहेत सदाहरित. ओके, सदाहरित. इथं आहेत निमसदाहरित आणि इकडं आहेत आर्द्र पानझडी. म्हणजे इथं कोणतं आहे? आर्द्र पानझडी. इकडं आर्द्र पानझडी. हा मधला जो पट्टा आहे इथं तुम्हाला काटेरी झुडपी वन. पण इथलचा जो आहे इथं आर्द्र पानझडी, इथं सदाहरित. यांच्यामध्ये कोणतं आहे? निम शुष्क. ओके, म्हणजे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वन. मधला पट्टा कोणता आहे? निमसदाहरित. उष्णकटिबंधीय म्हणजे कर्कवर्तन, मध्य मकरवर्त यांच्या दरम्यानचे देश आहेत, त्याला उष्णकटिबंधीय वातावरण आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. उपोष्ण हे सदाहरित वनाचाच एक प्रकार आहे. घाटमाथ्यावरती म्हणजे इथंच तुम्हाला जे घाटमाथे आहेत महाराष्ट्रातले, या सगळ्या घाटमाथ्यावरती तुम्हाला उपोष्ण कटिबंधीय वन आढळतात. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वन सह्याद्री इकडे तुम्हाला नाशिक जिल्ह्यापासून खाली असा उत्तरेकडून दक्षिणेकडे सलग पट्टा पाहायला भेटतो, तो आहे निमसदाहरितचा. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी झुडपी वन, इथं कमी पावसाचा प्रदेश, वरील काही एकही नाही. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे? उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. योग्य जोड्या जुळवा. चक्रीवादळाचे नाव नामांकन करणारे देश. कोणत्या चक्रीवादळाला कोणतं नाव दिलंय याचं तुम्हाला सांगायचं होतं. ओके, चला तर याचं उत्तर, याच्याबद्दल जास्त डीपमध्ये आता आपण जाऊ नये. याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल तुम्हाला चर्चा केलेली आहे. जे विद्यार्थी आज नवीन बघतात त्यांनी मागचं लेक्चर बघायचं आहे. निवारा, अम्फान, निसर्ग चक्रीवादळ. बघा, हे तुम्हाला कोण नाव दिलं होतं? मागच्याच क्वेश्चन मध्ये हा प्रश्न टाकलेला होता. अम्फान, निसर्ग चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर, अम्फान पूर्व किनारपट्टीवर. ठीक आहे, चला तर याचं उत्तर तुम्हाला कोणतं काढायचंय? त्याच्यानंतर म्हणजे सपोज निवारा जर चक्रीवादळ जर बघितलं, निवारा चक्रीवादळला कुणी नाव दिलं होतं? इराणनी नाव दिले होतं. अचं 2 किती जागेवर आहे? अचं 2. हे बघा, एकाच जागेवर विषय संपला. अम्फान ब जर बघितलं तर अम्फानला थायलंड बघायचंय. बरोबर ना? त्याच्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आहे, निसर्ग चक्रीवादळ, निसर्ग क, हा बरोबर आहे. निसर्ग चक्रीवादळ आहे, बांगलादेशाने नाव दिलेलं. आणि यास जे चक्रीवादळ आहे त्याला तुम्हाला कुणी नाव दिलेलं आहे? यासला आहे अमोन. ठीक आहे, तर हे तुम्हाला, आणि 13 नावं भारताने कोणते दिले होते ते मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, चला तर याचं 13चं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर पाहिजे. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. काळवीट
प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे रे? काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य कुठे? सोलापूरमध्ये, औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर कुठे? तर काळविटासाठी प्रसिद्ध असणारं कोणतं आहे? अहमदनगर. ओके ओके. त्याच्यानंतर म्हणजे एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे, चला. तर कोणते कोणते अभयारण्य आहेत? कंबाईनच्या परीक्षेला अभयारण्यावर प्रश्न विचारतात, नीट लक्षात घ्या. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या अभयारण्य येतं, ते कशासाठी प्रसिद्ध येतं, हे तुम्हाला लेक्चरमध्ये एकदम डीपमध्ये घेतले, त्यामुळे ते नीट एकदा बघून घ्या. आणि लास्टचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्गासंबंधी पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? प्रश्न नीट आहे का? एखाद्याने कोणते विधान बरोबर आहेत असं नका करू. का क्वेश्चन काय विचारलाय असा छोट्या कारणामुळे प्रश्न जात असतोय. कोणते बरोबर नाहीत? बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे. तर बघा, या महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर असून 8 पदरी 120 रुंदीचा महामार्ग आहे. बरोबर आहे का? यस. त्याच्यानंतर 2 नंबर, हा महामार्ग राज्यातील 26 जिल्ह्यातील 390 गावातून जाणारा आहे आणि या मार्गावर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. याच्याबद्दल आता तुम्हाला पर्याय काढायचे आहेत. अगोदर आपण बघूया. तर याच्यामध्ये जे कसलंय बरोबर नाहीत म्हणजे कसलं विधान पाहिजे होतं? चुकीचे विधान पाहिजे तुम्हाला. चुकीचं शोधायचंय. चुकीचं जे आहे याच्यामध्ये ब विधान चुकीचं आहे. 26 जिल्हे आणि ते नाही येतं. तर याच्याबद्दल माहिती बघून घ्या. तर हा समृद्धी महामार्ग आहे, मुख्य 10 जिल्ह्यातून जातोय. इथं किती आहे? 26 जिल्हे दिले, म्हणूनच कार्यक्रम झाला. आता बघा कोणते 10 जिल्हे आहेत? बघा इथं कोणते 10 जिल्हे आहेत? ठाण्यामधून गेलेला आहे नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 जिल्ह्यातून गेलेला आहे. वर्धा जो आहे त्याच्यामधून जात नाही बरं का, लक्षात. सॉरी, वाशिम जो आहे तिथून जात नाहीये. म्हणजे अकोला, वाशिम, सॉरी अकोल्यामधून जात नाही, वाशिम मधून जातोय. कोणत्या जिल्ह्यातून किती किलोमीटर लांबी इथं तुम्हाला दिलेली आहे, नोट्समध्ये पण दिलेली आहे, तिकडे नीट समजून घ्या. ओके, चला. तर बघा आता ठाण्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तर 87 किलोमीटर, नाशिकमध्ये 90 आहे, औरंगाबादमध्ये 89, अहमदनगरमध्ये 91, जालन्यामध्ये 88, बुलढाण्यामध्ये 91, वाशिममध्ये 92, अमरावतीमध्ये 85, वर्ध्यामध्ये 94 आणि 95 आहे नागपूरमध्ये. ठीक आहे, नागपूरमध्ये 95, सगळ्यात जास्त तुम्हाला तिकडे दिलेली आहे नागपूरमध्ये. तर हा एकूण किती जिल्ह्यातून गेलेला आहे? तर तो 10 जिल्ह्यातून गेलाय. म्हणजे 14 जिल्हे, इतर 14 जिल्ह्यांना तो अटॅच आहे. 10 जिल्हे प्लस इतर 14 जिल्ह्याला अटॅच आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, इतरला अटॅच होणार आहे. ओके, म्हणजे जर त्याच्यामध्ये 8 लेन पण आहेत, 8 लेन आहेत, 120 मीटर म्हणजे त्याची रुंदी आहे. ओके, 120 मीटर. मुंबई नागपूर प्रवास तुम्हाला 7 ते 8 तासात तुम्हाला होणार आहे. द्रुतगती महामार्ग, कमाल वेग 150 किलोमीटर तुम्हाला इतका आहे. हा एक द्रुतगती महामार्गच असणार आहे. प्रत्यक्षात 24 जिल्ह्यांना तो जोडणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष 10, अप्रत्यक्ष 14, 24ला 26 इथं ऑप्शन मध्ये दिले, म्हणून हा चुकीचं उत्तर तुम्हाला दिलेलं 120. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या महामार्गाचा म्हणजे या महामार्गाद्वारे जोडली जाणारी औद्योगिक क्षेत्र कोणते कोणते औद्योगिक क्षेत्र आहेत या महामार्गाला जोडणारे, याच्या अगोदर एमपीएससीने प्रश्न विचारला होता. सिन्नर, वाळुंज नाशिक मधला आहे. शेंद्रा MIDC औरंगाबाद मधलं हे पण तिथं जोडलेलं आहे. चिखलठाणा औरंगाबाद MIDCचा भाग जोडलेला आहे. जालना जिल्ह्याचा भाग जोडलेला आहे औद्योगिक शहर. अमरावतीचा भाग जोडलेला आहे. वर्धा आणि बुटीबोरी कुठे? नागपूर रेल्वे स्टेशन पण आहे आणि MIDC पण आहे. तर हे महामार्गाशी जोडले जाणारे औद्योगिक क्षेत्र आहेत, MIDC आहेत. या महामार्गाला जोडणारे पर्यटन स्थळे कोणती? शिर्डी, अहमदनगर, वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, सिंदखेड राजा बुलढाणा, लोणार बुलढाणा, कारंजा सोहळ अभयारण्य आहे ते वाशिम आणि सेवाग्राम. हे सगळे जे घटक आहेत हे याच्याशी रिलेटेड तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे, चला. तर हे होते तुम्हाला 15 क्वेश्चन, 15 प्रश्न, 15चं उत्तर तुम्हाला कोण दिलंय? फक्त ब विधान चुकीचं आहे, बाकी सी आणि ए विधान कसलं आहे? बरोबर आहे. कारण या महामार्गाला आपले हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव याचं दिलेलं गेलेलं आहे. तर हे झाले 15 प्रश्न. ठीक आहे, चला. तर जास्त वेळ न लावता लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा, बॅच जॉईन करा. 1 डे रिव्हिजन मॅरेथॉन बॅच आहे आणि टेस्ट सिरीज आपण हे जे काही अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. आज आपलं संभाव्य भाग 3चं पेपर झालेला आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त मित्रांना
याच्याबद्दल सांगा, कोर्सबद्दल, किंवा यूट्यूबवरती जा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मागच्या लेक्चरला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. ठीक आहे, चला काही अडचण आली तर नंबर तुम्हाला दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या बॅचेस तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.